हॅलो. हॅलो. Yes, sir. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. Good evening, sir. एक मिनिट स्टार्ट करूया. ओके. हो सर. सर अजून स्टार्ट नाही केलं ना? नाही स्टार्ट नाही केलं. जस्ट मी सिलेबस लिहितोय. ओके. हा चालेल सर, कारण की आता 17 झालेत ना फक्त म्हणून. हा. एक 2 मिनिटात जॉईन होते बाकीच्या मुलांना. सर हा ऍक्ट खूप मोठा आहे, तो पूर्ण करायचा का? नाही, तेच आपण बघणार आहोत आज, की त्यातल्या काय काय गोष्टी इम्पॉर्टंट बघायच्या किंवा हो ते सर, यावर्षी नव्याने ऍड झालं, तर ते आपण हो बघू. तेच. आणि तो खूप मोठा आहे ना सर, बघितला मी, चेक केला तर. हो, अराउंड 337 त्याच्यामध्ये चॅप्टर कलम आहेत, सेक्शन्स आहेत. त्यातलं ते नाहीये. आज आणि उद्या संपेल, म्हणजे आपल्याला त्यातलं फक्त काय बघायचं इम्पॉर्टंट त्या गोष्टी मी सांगेल. आणि त्यानंतर जमलं तर मी याची एक नोट जाईल, तेवढं जरी केलं तर त्याच्या पलीकडे काही क्वेश्चन नाही, कारण याच्यामध्ये खूप वास्ट आहे. आणि हा जो सिलेबस आहे तो तुम्हाला आपल्याला ऍक्च्युली तुम्ही ऍज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून किंवा क्लास 1 ऑफ डेप्युटी कलेक्टर म्हणून ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस यशदामध्ये हा कोर्स शिकवला जातो. आणि हा लॉ काय म्हणतात, पूर्ण तुमच्या लाईफ मध्ये ह्या कायद्याचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. त्याच्यामुळे याची ट्रेनिंग नंतर दिली जाते. एक तोंड ओळख व्हावी त्याच्यासाठीच हा कायदा ऍड केलेला. एक 2 मिनिटात स्टार्ट करूया, मी तुम्हाला डिटेलिंग मध्ये सर्व काही सांगेल. ओके. डोंट वरी. सर ह्या कायद्याची प्रिंट नाहीये तर काय करायचं, चालेल का? लेक्चर बघितलं हा त्याची चालेल. प्रिंट नाही काढली ना, नाहीये म्हणून. तिथे मी सांगेल. वाटलंच तर मी प्रिंट काढायला पण आहे. मी वाटलंच तर तुम्हाला पेज नंबर सांगेल नंतर, की तुम्ही ते त्या तेवढ्या प्रिंट्स काढून घ्या त्याच्याशी हा रिलेटेड. सर, चालेल ओके. इथे मी आज मॅक्झिमम आपण थोडस स्लोच घेऊया आजचं लेक्चर. हो सर. ज्या डेफिनेशन्स असतील ते तुम्हाला नोट डाऊन करायला पण सोपं जाईल. हो सर, आम्ही वाटलं तर थोडं लिहित जाऊ, म्हणजे कसं बरं पडेल. हो, ऍटलीस्ट त्याचे हेडलाईन्स जे आहेत ते आहे. मग तुम्हाला त्यानंतर ओरिजिनल जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मधून तुम्हाला बाकीच्या डिटेलिंग त्याच्याबद्दल लिहिता येईल. ओके. ओके सर. ओके, स्टार्ट करूया आपण. जॉईन झाले सर्व? 19 जण झाले. तर आजचा जो हा कायदा आहे, याच्या आधीच्या कायद्यामध्ये कोणाला काही डाऊट नाहीये.
याच्या आधीच्या कायद्याबद्दल काही गोष्टींच्या ज्या गोष्टी बऱ्याच वेळा ज्यामध्ये कन्फ्युजन होतं किंवा जिथे हे वाटतं आपल्याला, ठीक आहे, त्यातल्या काही एक 2-3 टर्मिनॉलॉजी आपण बघणार आहोत. त्याच्यामधली एक आहे जी एकदा पोर्शन दाखवा. हा, एक मिनिट वर, ठीक आहे, ठीक आहे, दिसतंय. तर याच्या आधीच्या कायद्यामध्ये कोणाला काही अडचण नाहीये ना? ओके सर, थँक्यू. सो हा जो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे, महाराष्ट्र जमीन व जमीन महसूल संहिता, ही काय आहे की एक कोड आहे. ओके, कोड आहे ज्याच्यामध्ये वेळोवेळी कोड ऑफ कंडक्ट आपण जसं म्हणतो ना, की एखादा कोड की ज्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रोसिडिंग वगैरे आहेत. आणि लँड रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतात की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत जी काही रेव्हेन्यू मधली पदं असतील, ती पदं कोणत्या पद्धतीने असतील, त्याचा कोणत्या प्रकारे सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्याचा अंतर्भाव ह्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये आहे. ओके, हा कायदा, हा कोड अंतर्भूत करण्या म्हणजे यावर्षी नवीन सिलेबस मध्ये ऍड करण्याचा त्यांचा मेन हेतू काय आहे की हा जो कोड आहे, जे काही रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये काम करणार असते, म्हणजे आज तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून उद्या काम करणार आहात, किंवा तुम्ही भूमी अभिलेख म्हणजे लँड रेकॉर्ड ऑफिसर म्हणून जर काम करणार असाल, त्याच्यानंतर तहसीलदार म्हणून काम करणार आहात, नायब तहसीलदार म्हणून काम करणार आहात, महसूल विभागातला जिथे जिथे तुम्ही काम करणार आहात, तर त्या सर्वांशी ह्या कायद्याचा संबंध तिथे तिथे येतो. तर त्यावेळेस तुम्हाला ह्या कायद्यामधल्या सगळ्या प्रोसिडिंग असतील, कोणत्या पद्धतीने आहे, आणि कधी पण प्रशासनामध्ये काम करत असताना ज्याला कायदा चांगल्या पद्धतीने माहीत आहे, त्यातल्या तरतुदी चांगल्या माहीत आहेत, तो तो त्या कायद्याचा, त्याची नेमकं कायदा काय सांगतो की बाबा त्याची प्रोसिडिंग कशी असेल, त्या संदर्भातली प्रक्रिया कशी असेल, त्यावरनं तुम्हाला काय काय अधिकार आहेत. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर तुमचे अधिकार काय आहेत हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं ना, तर त्यावेळेस तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही कोणतंही काम करण्याच्या बाबतीमध्ये. एक एक टाईपचे जे करेजेस येते की बाबा मी जे काही काम करत आहे त्या बाबतीतलं मला त्याबद्दल माहिती आहे की हे माझ्या अधिकारांतर्गत येतं, जर माझ्या अधिकारांतर्गत येतं तर ते मी करू शकतो. ओके, त्यामुळेच ही एक कायद्यांची टोन ओळख त्यातल्या त्यात तुम्हाला असायला पाहिजे ती आहे. आणि महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या बाबतीमध्ये मी जसं म्हटलं की महसुलातले जे काही पद आहेत त्या पदाला ज्यावेळेस तुम्ही यशदामध्ये ट्रेनिंगसाठी जाल त्यावेळेस तुम्हाला हा कायदा शिकवला जातो. दिसतंय सर्वांना? हॅलो, येस सर. हो सर. आवाज येतोय ना? हो येतोय सर. सर. साइन आउट दाखवलं म्हणून म्हटलं. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये जिथे जिथे तुम्ही रेव्हेन्यू जे काही प्रशासन म्हणजे महसूल प्रशासनामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर तिथे तुम्हाला ही तुमचं काय म्हणता येईल एक त्याला आपण बायबल म्हणू शकतो की ती तुमची ही एक बायबल आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना हेच नव्याने ऍड झालाय, त्याच्यामुळे याच्या आधी याच्यावर काय प्रश्न आहेत, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील ते आपल्याला काही माहित नाही. पण आतापर्यंत आपण जेवढी 8 ते 9 कायदे बघितले त्या प्रत्येक कायद्याचे किंवा त्याच्यावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये काही आडाखे आपण बांधून घेतलेले की बाबा प्रश्न सहसा विचारले कशावर जातात. तर प्रश्न विचारण्याचा त्यांचा जो आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी काही सिलेबस फिक्स करून दिले आपल्याला, त्याच्या पलीकडे त्यांचा प्रश्न विचारण्याचा कल असणार नाही. सिलेबस मध्ये काय सांगितले त्यांनी, डेफिनेशन्स, ओके, व्याख्या ज्या काय आहेत व्याख्यांवर विचारण्याचा त्यांचा कल आहे. त्याच्यानंतर क्लासेस अँड काइंड ऑफ लँड्स, ओके, जे काही जमीन असेल, ओके, जमिनीच्या संदर्भातला कायदा बघतो. जमिनीचे जे काही प्रकार असतील मग ह्या कायद्याअंतर्गत जमिनीचे प्रकार कोणकोणते आपल्याला फक्त जमीन म्हणून माहित आहे. बरेच जण आता माझ्या मते यातले अर्बन भागामधले असतील, अर्बन भागातलेच आहेत माझ्या मते सर्वात जास्त. तर गावा, हो सर. ओके, तर मुंबई साईडला वगैरे ऍक्च्युली कायदा आपण बघणारच आहे हा कुठे लागू होतो किंवा काही नाहीये वगैरे. तर रिव्हेन्यूच्या बाबतीमध्ये जे आहे लँड रिव्हेन्यूच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागाचा टच ह्या कायद्याला थोडासा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. थोडेसे काही टर्म्स पहिल्यांदा तुम्ही ऐकणार असाल, कधी कानावर पडले नसताल, पण त्यात ऍजच तशाच आहेत आणि उद्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्या टर्म्स डोक्यामध्ये ठेवूनच काम करायचं. त्याच्यामुळे काही गोष्टी मी तिथे तिथे इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन, पण त्या मराठीत जर जास्तीत जास्त, कारण तुम्हाला उद्या प्रश्नामध्ये हे जे काम करायचं त्याच्यावेळेस ह्या सारख्या 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 त्याच टर्म्स तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे. ओके, सो क्लासेस अँड काइंड ऑफ लँड्स मध्ये काय की बाबा जमिनीचे
प्रकार कोणकोणते आहेत, मग कोणकोणत्या प्रकारची जमीन, मग त्याला ते आपण बघणार आहोत की काय जमिनीचे प्रकार कोणते आहेत, त्याला कोणत्या जमिनीला म्हणजे कोणत्या कोणत्या कंडिशन्स मध्ये त्या जमिनीला ती जमीन असं म्हणायचं वगैरे ते त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ लँड अँड प्रोसिजर ऑफ चेंज ऑफ यूज. ओके, जी काही लँड आहे त्या जमिनीचा वापर करण्यासंदर्भामध्ये या कायद्यामध्ये तरतूद केलेली की त्याचा वापर तुम्ही कोणत्या कारणांसाठी करतात, म्हणजे कृषी कारणांसाठी, शेतीच्या संबंधात कामासाठी करताय, एखाद्या इंडस्ट्रीयल पर्पज साठी करत आहात किंवा नॉन ऍग्रिकल्चर याच्यासाठी करत आहात. जर ऑलरेडी ती ऍग्रिकल्चर असेल तर तिला मग नॉन ऍग्रिकल्चर कसं करायचं, त्याच्यासाठी काय प्रोसिजर असेल, ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला सिलेबसमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे असेसमेंट ऑफ लँड रिव्हेन्यू, जी काही जमीन महसूल आहे ना, जमीन महसुलाची आकारणी. ओके, जमीन महसुलाची आकारणी कोणत्या पद्धतीने केली जाते. ओके, त्या संदर्भात पण त्यांनी इथे सिलेबसमध्ये मेन्शन केलाय. त्याच्यानंतर लँड रेकॉर्ड्स, तुमचे जे काही भूमी अभिलेख असतील. ओके, भूमी अभिलेख, ह्या भूमी अभिलेखाबद्दल पण त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलंय. त्याच्यानंतर प्रोव्हिजन्स फॉर अपील करण्यासाठीचे प्रोव्हिजन असतील, त्याचं पुनर्विलोकन असेल किंवा त्याचं पुनर्विजन असेल. ओके, अपील, रिव्हिजन आणि रिव्ह्यू. तर सिलेबसमध्ये काय ह्या पर्टिक्युलरली गोष्टी दिलेल्या आहेत, मग आपण एवढ्याच गोष्टी बघायच्या, याच्या पलीकडच्या नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर एकदा एवढं टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. तर आपण कायद्याला सुरू करूया. पुन्हा एकदा एक सांगून देतो की सगळ्यात पहिल्यांदा जे आहे, आपण कोणताही एक्झामची तुम्ही प्रिपरेशन करत असाल, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, व्हॉट एव्हर असेल, मेन्स असेल, त्यातला कायदा वगैरे असेल, तर त्या बाबतीमध्ये पण त्याचं PYQ पहिल्यांदा बघायचं. त्याच्यानंतर त्याचा जो सिलेबस आहे, कारण सिलेबसच्या बाहेरचा पहिल्यांदा सिलेबसमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तिथे तुम्हाला शुअर शॉट मार्क पडण्याचे गरज. आणि कायद्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर तुम्ही एक लिटल बिट कम्पॅरिझन जर केलं तर काही फॅक्च्युअल्स गोष्टी आहेत, पण समजावून जर घेतल्या आणि त्या काही फॅक्च्युअल गोष्टी पाठांतर केल्या. आता रिसेंटली काय ऑलरेडी आधी याच्यावर अराउंड 25 क्वेश्चन्स विचारले जायचे, आता 30 ते 35 क्वेश्चन विचारल्याचे चान्सेस जास्त. कारण काय आहे की हा नवीन कायदा ऍड केलाय, अजून 2 कायदे ऍड केले नाही, एक कायदा GS2 मधनं कॅन्सल केलेला आहे. ओके, सो याच्यामुळे अजून कायद्यावरचे मार्किंग अराउंड 30 मार्क, आणि ह्या 30 मार्कापैकी तुम्ही मिनिमम 25, मॅक्झिमम 30 पैकी 30, एखादा जर खूप फॅक्च्युअल असेल तर 28 पर्यंत मार्क तुम्ही खूप कमी वेळेमध्ये याच्यावर जर तुम्ही मेहनत घेतली, माझ्या पद्धतीने तर मी 100% देण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही तुमचे त्याच्यात काही थोडेसे एफर्ट्स जर बेरॅक्स पुन्हा एकदा तुमच्या नजरेखालनं घातले, ज्या ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या गोष्टी जर पाठांतर केल्या, त्या व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला इथे 28 मार्क्स खूप कमी वेळामध्ये भेटू शकतात. आणि तीच तुम्ही जर GS1च्या हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये जर गोष्ट केली तर इथे GS1चा मॅक्झिमम एखादा जर टॉपर असेल ना, त्याला 35 पर्यंत मार्क पडतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की किती पुस्तकं वाचावी लागतात. ओके, सो हे तेवढं बेनिफिशियल आहे, त्याचा तेवढा तुम्ही फायदा करून घ्या. त्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. तर महाराष्ट्र, सर, हा बोला ना. तर म्हणजे याच्यामध्ये किती आर्टिकल्स आहेत? तसं बघायला गेलं तर टोटल 337 आर्टिकल्स आहेत माझ्याकडे प्रिंट आहे तर. हो, 337 आहे. तर 337 आर्टिकल्स आहेत. ओके, 337 दिलेले आहेत, पण आपल्याला काय विचारलं त्यांनी सिलेबसमध्ये काय काय मेन्शन केलेलं, सिलेबस जर बघितला तर त्यांनी पर्टिक्युलरली डेफिनेशन त्याच्यावर मेन्शन केलं. सो हा जो डेफिनेशनच्या संदर्भात आपण ऍज युजल इथे पण कलम 2 मध्येच त्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. तर हा जो कलम आहे ते बघणार आहे. त्याच्यानंतर मग ह्यांनी पर्टिक्युलर मेन्शन केले की क्लासेस अँड काइंड ऑफ लँड्स, तर त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे. तुम्हाला पूर्ण 337 कलम करण्याची काहीच गरज नाही. हा कायदा एक शॉर्ट बट स्वीट मध्ये तुम्हाला सांगेल. त्यानंतर काय त्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्याच्या पलीकडे नाही, कायद्याचा मूळ हेतू काय. बरं, कधी पण तुम्ही जर असं बघितलं, ज्यावेळेस जर कोर्टमध्ये पण एखादी ज्यावेळेस केस चालते त्यावेळेस काय असतं की त्यांच्याकडे ते बुक असतं आणि ते वेळोवेळी त्याचा रेफरन्स घेत असतात, वेळोवेळी त्या कायद्याचा अर्थ प्रत्येक केसेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यांना हे एक्सपेक्ट नाहीये की तुम्ही कायदे तज्ञ व्हावे. तुम्हाला काय माहितीये की बाबा लँड रेव्हेन्यू कोड अंतर्गत ह्या ऍज अ सामान्य माणूस, उद्या तर तुम्ही अधिकारी होणारच आहात, एक सामान्य जर तुम्ही सिलेबसची पहिली लाईन जर प्रत्येक ठिकाणी वाचली असेल ना, तर सामान्य माणसाने विदाऊट एफर्ट्स घेता, त्यांनी असं म्हणतात आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात, पण जरी पण बघितलं तर त्यांचं प्रश्नांचं स्वरूप असं आहे की जर एखाद्याने जर एखाद्याची चौकस बुद्धी असेल, थोड्याशा काही गोष्टी असतील, आता लँड रिव्हेन्यू तर तुमच्या संदर्भातच आहे. गावाकडे समजा ज्यांना थोडासा ग्रामीण भागाचा आहे तर 7/12 वगैरे ह्या गोष्टी आहेत, जमीन
कोणी ज्यांना कोणाला जमीन असेल, 7/12 असेल, मग 7/12 कोणत्या पद्धतीचा असतो, त्याच्यामधले ज्या काही टर्मिनॉलॉजीज या डेफिनेशन मध्ये आपण त्या गोष्टी बघणार आहोत. याच्यामध्ये मग ही जमीन म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमका भोगवटादार म्हणजे कोण आहे. ओके. त्याच्यानंतर दुमाला म्हणजे कशाला म्हणायचं. हे जे शब्द आहेत ना, हे कसे थोडे प्रशासकीय शब्द आहेत किंवा ते कालावगात चालत आलेले शब्द आहेत. मग ते नेमकं त्याचा अर्थ काय, त्या गोष्टींचा तुम्हाला ऍक्च्युली ते कुठे वाचण्यात आलं ते कळायला हवं ना, एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे किंवा काय नाही. एक ओव्हरऑल तुम्हाला ऍज अ जनरल ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्याची काय असावी, एक तोंड ओळख असावी की बाबा ह्या कायद्यामध्ये ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, तेच त्यांना एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे 337 पूर्णच्या पूर्ण कलम करायची गरज नाहीये. ओके. सो त्याचं नका टेन्शन ओके घेऊ. सर. हा, त्याचं काही टेन्शन नका घेऊ की याच्यामध्ये कधी पण मोस्टली एक तुम्ही जर मागचे क्वेश्चन बघितले त्यावर तुम्हाला डेफिनेशनवर जास्त प्रश्न विचारले जातील. आपण बघितलंय की क्वेश्चन विचारण्याचा कल कसा असतो कोणत्या याच्यामध्ये, त्यांनी डेफिनेशन्स विचारले. नंतर आपण बघितलं की जिथे कुठेही शिक्षा असं काही मेन्शन केलेलं असेल, शिक्षांवर प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर दुसरा एक टाईप असतो, तो असतो की एखादी पर्टिक्युलर टर्म आहे जी सामान्य माणसाला माहित नाही त्याच्यातली, मग ती त्या डेफिनेशनचा नेमका अर्थ काय, किंवा आपल्या डोक्यामध्ये एक माइंडसेट असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं की बालक याची जी व्याख्या आहे ती कायद्यानुसार बदलत गेलेली. म्हणजे त्या कायद्यामध्ये बालक म्हणून कोणाला घ्यायचं, दुसऱ्या कायद्यामध्ये बालक म्हणून कोणाला घ्यायचं, तर त्या कायद्यानुसार प्रत्येक ठिकाणी ते बदल गेलेले. मग त्याच्यावर त्यांचा प्रश्न विचारण्याचा कल कसा सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर तो कायदा जो आहे, तो कायदा फक्त कायदा करून होत नाही मोकळा. कायदा केल्याच्या नंतर तो कायदा अंमलात आणण्यासाठी किंवा त्या संदर्भात त्याच्यातल्या ज्या तरतुदी केलेल्या, तो कायदा करण्याचा मेन हेतू काय असेल. फॉर एक्झाम्पल आपण आधीचे काही कायदे बघितले, जर समजा उदाहरण म्हणून जर आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट घेतला, तर अॅट्रॉसिटी ऍक्टचा मेन हेतू काय आहे की जी काही SC आणि ST यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी संदर्भातल्या काही गोष्टी जर होतात त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आपण तो कायदा करण्यात आलेला. मग त्या अशा स्वरूपाचे जर काही गुन्हे होत असतील तर त्याच्यामध्ये मग कोणी गुन्हे केले त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, त्या स्वरूपाची त्याच्यामध्ये तरतूद केलेली. मग त्याची मशिनरी कशी असेल, तो जो कायदा आहे नुसता कायदा करून नाही, तर त्या कायदा कसा इम्प्लिमेंट करायचा, त्याची प्रशासनामध्ये कोणत्या पद्धतीने कोण त्याला अधिकारी असतील, त्याचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर काय केलं तिथे मोस्टली प्रश्न विचारतात. मग जिथे कुठेही तुम्हाला असं न्यायाधिकरण असा शब्द असेल, ओके, त्याचं जे स्ट्रक्चर असेल, त्या कायद्याअंतर्गत काम करणारं स्ट्रक्चर असेल किंवा एखादी काय म्हणतात बॉडी असेल किंवा ट्रिब्युनल असेल, त्यावर प्रश्न विचारला जातो. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर काही अपील वगैरे असतील त्या अंतर्गत, तर प्रश्न विचारण्याचा त्यांचं स्वरूप तुम्ही कोणताही प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन जर काढून बघितला तर त्याच्यामध्ये त्यांना डेफिनेशन एक्सपेक्टेड आहे. एखाद्या बाबतीमध्ये त्यांना की बाबा त्याचं स्ट्रक्चर काय, त्याच्यामध्ये कार्यरत असणारी बॉडी काय, त्याचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धती, अध्यक्ष असेल, सदस्य किती असतील, अध्यक्षांचा कार्यकाल कोणत्या पद्धतीने ते काम करतील, किंवा मग त्याच्यानंतर मग अर्ज करायचा असेल एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये, तुम्हाला दाद मागायची तर ती कोणाकडे करायला असायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध अपील करायचं असेल तर ते कोणाकडे करायला पाहिजे, किती दिवसात करायची. तर प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, असंच आहे. ओके, प्रश्नाचं स्वरूप खूप असं मोठं आहे का, नाहीये. तसं त्याच पद्धतीने आपल्याला ह्या कायद्याच्या बाबतीमध्ये पण बघायचं. ओके, काही डाऊट कायद्याच्या बाबतीमध्ये? नो सर. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आहे कायद्याच्या बाबतीमध्ये हे, की मग त्याच्यामुळे तुम्हाला तो हे होऊ शकतो. आता एक त्याच्या आधी थोडंसं मी एक चेंज म्हणून वगैरे, की हा कायद्याच्या बाबतीत आपलं बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपण ज्या एक्झामसाठी तयारी वगैरे करतो वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला महसूल आणि पोलीस प्रशासन किंवा विकास असं प्रशासनाचे एक 3 ब्रॉडर व्ह्यूने आपण त्या गोष्टी करू शकतो. एक महसूल, त्याच्यानंतर तुमचं पोलीस प्रशासन असेल आणि त्याच्यानंतर विकास. ओके, म्हणजे या प्रशासनामध्ये या 3 ब्रॉडर टर्मिनॉलॉजी वापरल्या जातात. ओके, एखादा समजा आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र राज्य आहे, हा तर सुरुवातीला एक हायरार्की जर बघितली ना, तशी एक राज्याची कन्सेप्ट आहे. ओके, आणि ह्या राज्याच्या अंतर्गत मग ह्या तिन्हीच्या अंतर्गत आहे की हे राज्याचं जे कामकाज आहे, मग त्या राज्याला महसूल लागणार आहे, त्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला पोलीस डिपार्टमेंट लागणार आहे, आणि त्याचा विकास करण्यासाठी पण त्याला एक व्यवस्था लागणार आहे. मग ह्या व्यवस्था कशा पद्धतीने कार्यरत व्हायला पाहिजे, त्या संदर्भात काय केलेलं आहे की आता राज्य लेवललाच ह्या सगळ्या गोष्टी, तर याच्यामध्ये आपण एक थोडंसं आउट ऑफ ट्रॅक आहे, पण तेवढंच फ्रुटफुल तुम्हाला होईल असं वाटतं. की एक तुम्हाला ती मागची जो स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टीमध्ये काम करायला जाणार आहोत त्याचं स्ट्रक्चर नेमकं कसं वर्क करतं, आणि GS2च्या तुमच्या सिलेबसचा पण तो भाग आहे. ओके, तर
आता याच्यामध्ये जर आपण राज्य लेवलला बघितलं, याच्यावर केंद्र लेवल आहे. आता केंद्राचं काम जे आहे म्हणजे एक जर स्टेट म्हणून कन्सिडर केलं, स्टेट ऍज अ काय की आपण कंट्री म्हणून कन्सिडर केलं. देशाचं बऱ्याच राज्यांमध्ये कसं आहे की योग्य पद्धतीने प्रशासकीय कामकाज चालावं, त्याचा योग्य पद्धतीने विकास व्हावा, याच्यासाठी काय की त्याला छोट्या छोट्या राज्यांमध्ये डिव्हाइड केलं जातं. ओके, तर राज्यांच्या इथून जर आपण बघितलं तर मग राज्यांना पण तसंच त्याचं डिव्हिजन केलं जातं. आता राज्याच्या बाबतीमध्ये काय आहे की दोन प्रकारच्या गोष्टी असतात. एक असतो पदाधिकारी, त्याला आपण म्हणतो तुमचा पदाधिकारी असतो, आणि एक असतो अधिकारी. हा तुमचा डेसिग्नेटेड ऑफिसर असतो आणि हा ऑफिसर असतो. जो कोणी अधिकारी आहे तो अधिकारी म्हणूनच काय असतो, निवृत्त होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही उद्या डीसी म्हणून सिलेक्शन झालं आणि तुम्ही नंतर कलेक्टर म्हणून निवृत्त व्हाल, तर मग तो तुम्ही जे अधिकारी आहात तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये गेला तर तुम्ही डीसी म्हणूनच काम करणार आहे. पद अधिकारी म्हणजे त्या पदावर जो कोणी व्यक्ती असेल त्याला ते नामाभिधान किंवा त्याला ते डेसिग्नेशन दिलेलं असतं. तर मग सहसा हे कोण असतात, लोकप्रतिनिधी असतात. जे काही असतात पदाधिकारी ते कोण असतात, लोकप्रतिनिधी असतात. ओके, त्या बाबतीमध्ये मग ह्या राज्याच्या बाबतीमध्ये जर वर केंद्रामध्ये जे काही कामकाज एखादं चालवायचं आहे, आता एक पीएम आहे. पीएम एकमेव व्यक्ती सर्व कामकाज करू शकत नाही, म्हणून ते काय करतो, त्यांच्या कामाचं जे स्वरूप आहे ते कामाची वाटणी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीकडे सोपवली जाते. तर केंद्र स्तरावर त्यांना काय म्हणतात की मंत्रालय हा शब्द आहे, आणि राज्य स्तरावर इथे मंत्रालय आपण म्हणतो पण त्याला मंत्रालय नाही म्हणत, त्याला काय म्हणतात, विभाग, डिपार्टमेंट्स म्हटलं जातं. ओके, राज्यांवर त्याला काय म्हटलं जातं, विभाग म्हटलं जातं. तर एक लोकप्रतिनिधींचा एकच्या बाबतीमध्ये मग प्रत्येक विभागाचा जो एक हेड जर बघितला, म्हणजे जो त्या हेड कोण असेल की एक जो पॉलिटिकल हेड असेल, तो पॉलिटिकल हेड त्या विभागाचा कोण असेल, मंत्री असेल. ओके, जर आपण पॉलिटिकल हेड जर बघितला तो त्या विभागाचा काय असेल, मंत्री असेल. त्याच्यानंतर कामकाज व्यवस्थित पद्धतीने चालवायचं. ओके, खूप सारे इश्यूज आहेत, ते इश्यूज मग ते वेगवेगळ्या विभागामध्ये आपण त्याला केलं. मग त्याच्यामध्ये तुमचं गृह विभाग असेल, ओके, महसूल विभाग असेल, वन विभाग असेल, असे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्सच्या अंतर्गत काय होतं की राज्याचं कामकाज चालवलं जातं. त्याचा पॉलिटिकल हेड हा त्या विभागाचा कोण असतो, मंत्री असतो. आणि ह्याला सहाय्य करण्यासाठी जी काही आहे ती आपली सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे. आता ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच वेळा ऐकतो की दोन पद्धतीचे आहेत. एक आहे जे पॉलिसी मेकिंग करतात. ओके, एक पॉलिसी मेकर्स आहेत आणि एक आहेत जे ऍक्च्युअली त्याचं काय करतात, इम्प्लिमेंटेशन करतात. तर ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे पॉलिसी मेकर्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये हे सर्व कुठे असतात, सिक्रेटरीएट मध्ये असतात. जी काही संचालनालय आहेत. ओके, आणि ह्या सिक्रेटरीएटचा जो काही असतो त्या ठिकाणी तो सचिव हा असा हेड असतो. आणि हे काय ग्राउंड लेवलला काम करतात. त्याचं आपण खाली डिव्हिजन बघणारच आहोत. तर ग्राउंड लेवलला हे सर्वजण काय करत असतात, काम करत असतात. ओके, हा फरक कळाला की पॉलिसी मेकिंग मध्ये जे काही आहेत, आपण बऱ्याच वेळा जे सचिव वगैरे हे शब्द ऐकतो, सेक्रेटरीएट वगैरे जे शब्द ऐकतो, ते जे संचालनालय असतं, सेक्रेटरीएट असतं. तर हे वर जिथे मुंबईमध्ये डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट, त्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या अंतर्गत त्यांचं एक एक सेक्रेटरीएट आहे आणि त्यामध्ये त्यांचा हेड ऍज अ सेक्रेटरी म्हणून तो काय करत असतो, काम करत असतो. तो काय करतो, पॉलिसी मेकिंगचं काम करतो किंवा पॉलिसी मेकिंगसाठी किंवा त्या संदर्भातला कायदा बनवण्याच्या बाबतीमध्ये मंत्र्यांना हे सेक्रेटरीएट काय करत असतं, हेल्प करत असतं. आणि जो बनवलेला कायदा असेल, जी काही बनवलेली पॉलिसी असेल, त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम खाली ग्राउंड लेवलला, मग त्याच्यामध्ये तुमचं महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, विकास प्रशासन असेल. ओके, हे कळालं. तर ह्याच हेतूने एक आता उदाहरण म्हणून आपण महसूलचा जे शिकणार आहोत आणि तीच हायरार्की तुम्हाला लक्षात ठेवायला लागते. महसूलच्या बाबतीमध्ये कन्सिडर केलं राज्य, तर राज्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याचं जर उदाहरण घेतलं, तर महाराष्ट्र राज्य आहे, तर महसुलाची वसुली करायची म्हटल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्याचे आपण काय केलेलं की 6 महसूल विभाग केले. ओके, 6 महसूल विभागामध्ये त्याचं काय केलं, डिव्हिजन केलं. ओके, ते 6 महसूल विभाग तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ते 6 महसूल विभागामध्ये डिव्हिजन केलं. ओके, एक राज्य आहे महाराष्ट्र राज्य, त्याचं 6 महसूल विभागामध्ये काय केलं, डिव्हिजन केलं. आता ह्या महसूल विभागामध्ये कोणाकोणाचा समावेश असेल, तर ह्या महसूल विभागामध्ये महसूल विभाग हा एक 3 ते जर आपण कन्सिडर केलं की आपल्या याच्यामध्ये की मिनिमम 5 जिल्हे असलेला महसूल विभाग आहे आणि मॅक्झिमम जो औरंगाबाद महसूल विभाग आहे त्याच्यामध्ये किती आहे, 8 जिल्हे औरंगाबाद महसूल विभागांतर्गत आहे. सो ह्या
जिल्ह्यांचा मिळून एक काय केला जातो, महसूल विभाग केला जातो. आणि ह्या महसूल विभागाचा जो हेड असतो, जे आपलं ज्याला कमिशनर म्हणतो, डिव्हिजनल कमिशनर. ओके, तुमचा डिव्हिजनल कमिशनर असतो. हा काय असतो, ह्या महसूल विभागाचा कोण असतो, हा तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहे. ओके, आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर बघतो महसुलाच्या बाबतीतलं बघतो, कारण आपल्या ह्या कायद्यामध्ये ती महसुलाचं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला एक सोप्या पद्धतीने व्हावं म्हणून काय केलं की आपण महसूल विभाग ठरवले. मतलब महाराष्ट्रामध्ये 6 महसूल विभाग आहेत आणि ह्या महसूल विभागामध्ये मग काय असणार, त्याचा जो हेड असणार तो काय असणार, डिव्हिजनल कमिशनर, ज्याला आपण विभागीय आयुक्त असं म्हणतो. ओके, विभागीय आयुक्त. आणि ह्या विभागीय आयुक्तांना सहाय्य करण्यासाठी मग ह्याला सहाय्यक विभागीय आयुक्त असेल, ऍडिशनल डिव्हिजनल कमिशनर असतील. ओके, ह्याला सहाय्य करण्यासाठी तुमचे ऍडिशनल असतील किंवा डेप्युटी असतील किंवा असिस्टंट असतील. ओके, ही हायरार्की सिम्पली असते. ऍडिशनल असतो, ऍडिशनल हायर असतो. डिव्हिजनल कमिशनरच्या इक्विव्हॅलंट ऍडिशनल कमिशनरचं पद असतं. फक्त डिव्हिजनल कमिशनरचं काम कसं आहे की कामाचं स्वरूप खूप जास्त आहे. तर कामाची काही विभागणी, काही काम डिव्हिजनल कमिशनर बघतात, काही काम ऍडिशनल कमिशनर बघतात. ओके, आणि हायरार्कीमध्ये बघितलं तर मग त्यांच्या खाली मग डेप्युटी कमिशनर येतात आणि त्याच्या खाली असिस्टंट कमिशनर येतात. ओके, ठीक आहे, हे कळालं? इथे काही डाऊट? एनी डाऊट? नो सर. ओके, ठीक आहे. मग हे डिव्हिजनल कमिशनर आहे. एका महसुला अंतर्गत मग आपण वेगवेगळे महसूल आहेत, म्हणजे कोकण महसूल विभाग असेल, त्याच्यानंतर औरंगाबाद महसूल विभाग असेल, तुमचा नागपूरचं महसूल विभाग असेल, अमरावती महसूल विभाग असेल, हे 6 महसूल विभाग आहेत. त्याचा हेडवर हा डिव्हिजनल कमिशनर असतो. त्याला सहाय्य करण्यासाठी ऍडिशनल डेप्युटी आणि असिस्टंट कमिशनर असतात. त्याच्यानंतर मग खाली याच्या खालची नंतरची जी पातळी येते ती जिल्हा लेवलला येते. ऍज युजल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या जिल्हा लेवलला जो काही तुमचा हेड असतो तो डीएम किंवा ज्याला आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर म्हणतो. ओके, 5-6 जिल्हे 8 जिल्ह्यांचा मिळून एक महसूल विभाग तयार होतो. त्याच्यानंतर जिल्ह्याला जो काही आहे तो एक डीएम किंवा कलेक्टर असतो. ह्या कलेक्टरला पुन्हा सहाय्य करण्यासाठी, याच्याकडे जर समजा पुणे जिल्ह्याचा कलेक्टर असेल किंवा मुंबई जिल्ह्याचा कलेक्टर असेल तर त्याच्याकडे कामाचं स्वरूप जास्त आहे. सो त्याला मदत करण्यासाठी पुन्हा इथे ऍडिशनल कलेक्टर असतात. ओके, ऍडिशनल असतात. त्याच्यानंतर मग काय असतात, डेप्युटी कलेक्टर पण असतात. हे जे पद आहे डेप्युटी कलेक्टर. ओके, याच्यामध्ये इथे मदत करायला एकतर कलेक्टोरेट असतो. ओके, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कलेक्टोरेट असतं. त्या कलेक्टोरेटमध्ये काही डेप्युटी कलेक्टर हे काय करतात, त्या कलेक्टरला सहाय्य करण्यासाठी असतात. ओके, आता हा जिल्हा कशाचा बनवून मिळाला आहे, काहीतरी तालुके. ओके, सर्टन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. आपण मॅक्झिमम किती आहेत, माझ्या मते नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अराउंड 16 तालुके, बरोबर? ठीक आहे, नांदेड जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर मग अशा ह्या तालुक्यांचा मिळून जिल्हा तयार झालेला आहे. ह्या तालुका लेवलला काम करणार. ओके, याच्या आधी हे तालुक्यांचा मिळून जिल्हा आहे, पण एक पूर्ण तालुके नाही तर एक 3 ते 4 तालुके, 3 ते 4 तालुके, हे 3 ते 4 तालुके मिळून काय तयार होतं, एक सब डिव्हिजन तयार होतं. ओके, एक काय तयार होतो, एक उपविभाग तयार होतो. आणि ह्या उपविभागाचा अधिकारी जो असतो तो एसडीओ, ज्याला आपण म्हणतो सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा त्याला आपण डेप्युटी कलेक्टर. तुम्ही जे उद्या अधिकारी होणार आहात तो डेप्युटी कलेक्टर हा इथे उपविभागाच्या इथे काय असतो, कार्यरत असतो. एकतर तो इथे होतो आणि थोड्या वर्षाचा त्याला अनुभव आल्याच्या नंतर तो कलेक्टोरेट ऑफिसर मध्ये कलेक्टरला सहाय्य करण्यासाठी म्हणून इथं डेप्युटी कलेक्टर असतो. मग त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टरचे कामं पण वेगवेगळे. त्याच्यातला एक रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर असतो, ज्याला खूप जास्त ताकद असते. ज्यावेळेस जास्त त्याला एक्सपिरियन्स असतो त्यानंतर तो काम करतो. ओके, तर काही 3-4 तालुक्यांचा मिळून असा सब डिव्हिजन असतो आणि एका जिल्ह्यामध्ये असे 3 ते 4 सब डिव्हिजन्स असतात. ओके, आता ह्या सब डिव्हिजनचा जो हेड आहे तो आहे सब डिव्हिजनल ऑफिसर असेल किंवा त्याला सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणतो आणि तो डीसी म्हणून कार्यरत असतो. आता ह्या सब डिव्हिजन मध्ये प्रत्येक एक तालुका असेल, एक तालुका असेल तर एक तालुक्याला मग तिथला कोण जो हेड असणार आहे तुमचा महसूलच्या बाबतीमध्ये तो कोण असणार आहे, तहसीलदार. ओके, आणि त्याला सहाय्य करण्यासाठी, त्याला असिस्ट करण्यासाठी कोण असणार आहे, नायब तहसीलदार. आता तालुक्यांच्या बाबतीमध्ये झालं तसं. आता जर एकदम तालुक्याच्या नंतर काय आहे की गावांचा एक ग्रुप असतो. ओके,
तुमचे एक 7 ते 10 फॉर एक्झाम्पल 7 ते 10 गावांच्या गटाला मिळून काय असतं, एक गावांच्या गटांचं मिळून एक काय तयार होतं, एक सर्कल तयार होतं. ओके. आणि ह्या सर्कलला, ज्याला आपण काय म्हणतो, मंडल म्हणतो. ओके. या सर्कलचा हेड जो असतो तो सर्कल ऑफिसर किंवा त्याला मंडल अधिकारी म्हटलं जातं. ओके. त्याचा हेड असतो सर्कल ऑफिसर, ज्यालाच काय म्हणतात, मंडल अधिकारी. मंडल अधिकारी म्हणतो. त्यानंतर तुमच्या गाव पातळीवर, म्हणजे प्रत्येक गावासाठी गाव पातळीवर कोण असतो, की तो सगळ्यात प्रशासनामध्ये काम जो करतो तो तलाठी असतो. ओके. आणि ह्या तलाठीच्या हाताखाली कोण काम करतो, कोतवाल. ठीक आहे. तर आपण खालून वर बघूया की फॉर एक्झाम्पल एक गाव आहे, त्या गावाचं कामकाज महसूल आपण महसूल हायरार्की बघत आहे, महसुलाच्या संदर्भातलं. तर गावातल्या महसुला संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील, ओके, त्या सगळं सांभाळण्याचं काम, म्हणजे महसूल संदर्भातलं जे काम आहे तो हा तलाठी करत असतो. त्याला सहाय्य करण्यासाठी काय असतो, कोतवाल असतो. ओके. त्याच्यानंतर 3 ते 4 गावं किंवा 7 ते 10 गावांचा एक गट असेल, त्या गटांचा मिळून एक सर्कल तयार होतो. ओके. त्याला सर्कल म्हणतात. आणि त्या सर्कलवर कोण असतो, मग तलाठीच्या वर कोण असतो, सर्कल ऑफिसर, त्याला मंडल अधिकारी म्हणतात. आणि ह्या मंडल अधिकाऱ्याच्या वेळी प्रत्येक तालुक्याला एक तहसीलदार असतो आणि त्याला सहाय्य करण्यासाठी कोण असतं, नायब तहसीलदार असतात. ओके. त्याच्यानंतर मग 3 ते 4 तालुक्यांचा मिळून एक सब डिव्हिजन किंवा एक उपविभाग तयार होतो, ज्याचा हेड हा सब डिव्हिजनल ऑफिसर, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा त्याला आपण डेप्युटी कलेक्टर ह्या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. ओके. त्याच्यानंतर ह्या 3 ते 4 सब डिव्हिजनचा मिळून काय होतं, एक 3 ते 4 जर आपण सब डिव्हिजनचा मिळून एक काय होतो, जिल्हा. आणि ह्या जिल्ह्याचा मेन जे हेड असतो, प्रशासकीय हेड, होल अँड सोल बॉडी, कलेक्टर. ओके. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कलेक्टर, त्याला सहाय्य करण्यासाठी मग ऍडिशनल कलेक्टर, त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर असतात. ओके. हे झालं. आणि मग 3 ते मिनिमम 5, म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 5 जिल्ह्यांचा मिळून एक महसूल विभाग आपल्याकडे तयार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम 8 जिल्ह्यांचा मिळून औरंगाबादचा महसूल विभाग तयार केलेला आहे. रिसेंटली 7वा महसूल विभाग म्हणून, कोणी सांगेल 7वा महसूल विभाग म्हणून कोणत्या महसूल विभाग तयार करणार आहे आपण? स्टील झालेला नाही आहात सर्व? सर, कोणी सांगेल का मला की 7वा महसूल विभाग कोणता आपण नव्याने तयार करणार आहोत? अजून झाला नाहीये, की जो प्रोसिडिंगला आहे. एनी गेस? नो सर. ओके. नांदेड जो आहे ना, हा 7वा महसूल विभाग म्हणून त्यांच्या विचाराधीन आहे, स्टील तो झालेला नाही. ओके. 6 महसूल विभाग तर माहित आहेत ना? ओके. आय होप सो. तुम्ही कुठलं डिस्ट्रिक्ट बोलला जरा? हॅलो, आवाज येत नाही, सॉरी. तुम्ही बोलत ना 7. सॉरी, तुमचा आवाज. हा बोला. हॅलो. हा बोला ना सर. हॅलो सर, तुम्ही बोललात ना की 7th रेव्हेन्यू विभाग कुठे तयार होणार आहे, ते डिस्ट्रिक्टचं नाव काय बोलला तुम्ही? नांदेड. ओके सर, थँक्यू. हा, ओके, ठीक आहे. बाकीचे 6 तर माहित आहेत ना? येस ऑर नो? नाही माहिती सर, सांगा तुम्ही. नाही माहिती. काय माहिती, एकदा सांगा ना परत. ओके. नाही माहिती. महाराष्ट्राच्या हिशोबाने तर महसूल विभागामध्ये जे आपण 6 विभाग बघतो, त्यातला मग तुमचा कोकण विभाग असेल. ओके. कोकण आहे, त्याच्यानंतर आहे औरंगाबाद आहे. ओके. अमरावती विभाग आहे. हा, ते आलेच सर, ते म्हणतात का हेच महसूल विभाग. आपण जे प्रशासकीय विभाग? प्रशासकीय ओके. विभाग जे आहेत तेच तुमचे महसूल हा, विभाग. मग ते वाले माहिती आहेत. मग मला वाटलं की हे काही वेगळं आहे का, नाही. रेव्हेन्यू वर्ड आला, सो आय थॉट दॅट. ऍक्च्युअली मी सुरुवातीला जे सांगितलं होतं की आपण ज्यावेळेस तुम्हाला एक प्रशासकीय कामकाज व्यवस्थित पद्धतीने चालवायचं, त्यातलं महसूल एक प्रशासन आहे. तर हा. तुम्ही जे आपल्या राज्याचं काही 6 प्रशासकीय विभागांतर्गत जे काही डिव्हिजन करण्यात आलेलं आहे, तर ते महसुलाला कन्सिडर करून किंवा तुमच्या ज्या आपण 3 प्रशासकीय गोष्टी बघितल्या, त्यातलं मग तुमचं महसूलची गोष्ट असेल, पोलीस असेल आणि विकास असेल, तर ह्या संदर्भातच त्याला धरून आहे. ओके, कळालं?
हो तर सर, समजलं. ओके, तर मग हे जे आहेत तर ते असा मग याच्या अंतर्गत मी जे तुम्हाला सांगितलं की मिनिमम 5, तर कोकणामध्ये किती जिल्हे आहेत? 7. 7 रत्न. ओके, औरंगाबाद मध्ये 8, अमरावती 5, 5. नागपूरमध्ये किती आहेत? नागपूरमध्ये नाशिक मध्ये 8 आहेत वाटतं, माहित नाही पण. नाशिकमध्ये पण 5च आहेत. नागपूरमध्ये 6 आहेत. ओके, आणि एक कोणता विभाग राहिला? पुणे ना, माहिती. पुणे. पुण्यामध्ये पण किती आहेत? 5 आहेत. 5च येतात ना. हो, पुण्यामध्ये 7. पण ओके 5 आहेत. ठीक आहे, तर हे जे प्रशासकीय विभाग आहेत त्याच प्रशासकीय विभागाला महसूल विभाग म्हटलं जातं. ह्याच 6 महसूल विभाग हे जे आहेत ना, हेच 6 महसूल विभाग आहेत आपले. ओके, तर ह्या महसूल विभागामध्ये कोण असतो? तुमचा डिव्हिजनल कमिशनर असतो आणि त्याला सहाय्य करण्यासाठी ऍडिशनल, डेप्युटी आणि असिस्टंट कलेक्टर असतो. ओके, ही हायरार्की लक्षात आली? याच्यात काही डाऊट? समजलं सर. आपण कुठे काम करणार आहोत हे समजलं? महसुलाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाची पण सेम ह्याच पद्धतीने आहे, पण इथे ती आपल्याला इम्पॉर्टंट नाही. मी एका दिवशी लेक्चर घेईल त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली सांगेल की त्यामध्ये कोणकोणते आहेत. ओके, आपल्या ह्या कायद्यासाठी हे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, की गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत कोणकोणत्या पद्धतीने कोणाच्या वर कोण काम करतं, म्हणजे काय करता येईल. सिम्पली याच्यामध्ये अपील नावाचा जे एक चॅप्टर आपण बघितलेला. ओके, प्रोव्हिजन्स फॉर अपील, रिव्हिजन आणि रिव्ह्यू. तर अपील कधी करतो आपण? जो त्याच्यावरचा वरिष्ठ अधिकारी असतो त्याच्याकडे अपील केलं जातं, बरोबर. तर मला फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून इथे उदाहरण म्हणून कन्सिडर करा की एखादा निर्णय तलाठ्याने घेतलाय, त्याच्या निर्णयाविरुद्ध जर मला अपील करायचं असेल तर मी कोणाकडे अपील करणार? तर मी सर्कल ऑफिसरकडे अपील करणार. ओके, तर त्याच्यामुळे ही हायरार्की तुम्हाला माहित असणं गरजेची आहे. ओके, इथपर्यंत काही डाऊट कोणाला? नो सर. तर त्या बाबतीमध्ये तर आपण प्रत्यक्ष कायद्याला सुरुवात करूया. तर जमीन महसूल याच्या आधीमध्ये कसं होतं की जी काही लँड आहे, ओके, ही जर फॉर एक्झाम्पल जर ही आपल्या नावे जरी असली ना तरी लँड होल अँड सोल ही कशी आहे की गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी असल्यासारखी आहे. म्हणजे याच्यावर जी काही जमीन आहे त्या जमिनीवरचा आधी म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत असेल, सॉरी स्वातंत्र्यापूर्वीचा भारत असेल किंवा त्याच्या आधीचा जर आपण एकदम मिडिवलचा पार्ट बघितला असेल तर महसूल म्हणजे काय? एक रिव्हेन्यू, म्हणजे तुम्हाला इन्कम ऑफ सोर्स काहीतरी असला पाहिजे. राज्य चालवायचंय म्हटल्याच्या नंतर त्याला काहीतरी रिव्हेन्यू असला पाहिजे. ओके, राज्य स्वतः पैसे छापून नाही गोष्टी करत, तो काय करतो की लोकांद्वारेच केलेला जो काही टॅक्सच्या स्वरूपात नसेल मग तुमचं त्या हे रिव्हेन्यू, ते आधी रिव्हेन्यूचा मेन सोर्स हा लँड होता. ओके, लँडवर आकारलेला जो काही रिव्हेन्यू आहे त्या संदर्भात मग ती लँड कोणत्याही यूज मध्ये असेल त्या संदर्भातल्या तरतुदी करण्यासाठी हा कायदा करण्यात आला. तर त्यानंतर 1966 मध्ये कायदा करण्यामागचा हेतू काय आहे? तर सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र कधी स्थापन झालं? 1960. 1 मे. ओके ओके, तर 1 मे 1960. तर 1 मे 1960 ला महाराष्ट्र ऍज अ त्याची म्हणजे आयडेंटिटी. याच्या आधीपर्यंत जे काय होतात, आजचा जो महाराष्ट्र आहे तो तसा महाराष्ट्र नव्हता. तर त्याच्यामध्ये काय गोष्टी होतात की स्पेशली एक बॉम्बे प्रोव्हिजन होतं. ओके, बॉम्बे प्रोव्हिजन होतं. त्याच्यानंतर एक उर्वरित त्याला महाराष्ट्र म्हणून आपण म्हणू शकतो, महाराष्ट्राचा भाग होता, मराठवाड्याचा भाग होता. ओके, मराठवाड्याचा भाग होता, त्याच्यानंतर विदर्भ होता आणि हा विदर्भाचा जो भाग होता तो जो आजचा MP आहे त्याच्यामध्ये होता. ओके, ह्या स्वरूपाने काही होता, अशा पद्धतीने तो होता. त्यानंतर ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी अंतर्गत पूर्ण मराठी भाषकांचा एक प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्य निर्मिती झालेली. तर हा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या आधीही लँडच्या संदर्भामध्ये काही कायदे होते. ओके, लँड रिव्हेन्यूच्या बाबतीमध्ये काही कायदे होते. तर मग ते कोणकोणते कायदे होते? तर त्याच्यामध्ये
की लँडच्या बाबतीमध्ये असतील किंवा काही नाही, की जे काही मुंबईचं क्षेत्र आहे ना, बॉम्बेच्या बाबतीमध्ये, बॉम्बे म्हणजे आजचा जो मुंबई आहे तेवढ्याच भागापुरतं ते बॉम्बे प्रोव्हिजन्स होतं. तर त्या संदर्भातला कायदा होता मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948, ज्याला आपण बॉम्बे टिनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड ऍक्ट म्हणतो 1948 चा. जो बॉम्बेच्या संदर्भातला होता तो आहे कोणता आहे, मुंबई कुळ वहिवाट. ओके, थोडेसे मराठी शब्दाची हॅबिट करा आता, असे काहीतरी डेंजर शब्द तुम्हाला ऐकायला भेटणार. ओके, व शेतजमीन अधिनियम हा कधीचा आहे, 1948 चा आहे. ओके, 1960च्या आधीचा आहे, म्हणून त्याला काय नाव होतं, मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम, बॉम्बे टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड ऍक्ट 1948 चा. त्याच्यानंतर मराठवाडा महाराष्ट्राचा भाग व्हायच्या आधी हा हैदराबादचा भाग होता, बरोबर, हैदराबादचा भाग होता. त्याच्यामुळे मग मराठवाड्याच्या प्रांतासाठी जो कायदा लागू होता त्याच्यासाठीचं नाव हे हैदराबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम हा ऍक्ट आहे 1950 चा. ओके, हैदराबादच्या बाबतीतला जो ऍक्ट आहे तो 1950 चा आहे. ओके, सॉरी ते महाराष्ट्राला केलं मी, मराठवाड्याच्या बाबतीमध्ये. ओके, मराठवाडा हा हैदराबादचा भाग होता, तर त्याच्या बाबतीतला जो कायदा होता, म्हणजे मराठवाड्यामध्ये जो कायदा लँड रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये लागू होता, तो कायदा होता हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1950. हे इयर्स लक्षात ठेवा. ओके, आणि त्याच्यानंतर विदर्भ. ओके, तर विदर्भाच्या बाबतीमध्ये काय होता, विदर्भाच्या बाबतीमध्ये ही जो कायदा आहे तो मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम मुंबईच्या बाबतीतच आहे, पण इथे मुंबई विदर्भ प्रदेशाच्या संबंधात असा शब्द आहे, मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन विदर्भ प्रदेश. ओके, यातले फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवा, मुंबईसाठी मुंबई, मराठवाड्यासाठी किंवा जो एक महाराष्ट्र राज्याच्या बाकीच्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये हैदराबाद होता तो 1950 चा होता, मुंबई कुळ वहिवाट जो मुंबईला लागू आहे तो 1948 चा होता, मुंबई कुळ वहिवाट जो विदर्भ प्रदेशाला लागू आहे तो कायदा कधीचा होता, 1958 चा. तर असे वेगवेगळे कायदे होते. मग ज्यावेळेस एक संघ महाराष्ट्र झाला त्यावेळेस ह्या सर्व कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्यासाठी किंवा एक 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 एकत्र कोड असावी, त्यामुळे काय करण्यात आलं, एक कायदा करण्यात आला, आणि त्या कायद्यालाच नाव काय म्हणतो, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966, 1966 ला त्या संदर्भातलं काय करण्यात आलं, एक कायदा करण्यात आला. ऍज युजल आपण ज्यावेळेस बघतो की एखादा कायदा लागू झाल्याच्या नंतर त्याला कायद्याला नाव काय, त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. तर ह्याला राष्ट्रपतीने, ओके, राज्यपालाने नाही तर राष्ट्रपतीने ह्याला संमती कधी दिली आहे, तर राष्ट्रपतीने ह्याला 22 डिसेंबर 1966 ला ह्याला राष्ट्रपतीने संमती दिली आहे. त्याच्यानंतर हा लागू कधीपासून झाला, हा लागू झालाय 30 डिसेंबर 1966. 30 डिसेंबर 1966 पासून हा कायदा लागू झालेला. आता हा कायदा कुठे लागू आहे, ओके, तर हा कायदा कुठे लागू आहे, तर संपूर्ण महाराष्ट्राला हा कायदा लागू आहे. ओके, ऍज युजल हा महाराष्ट्राच्या संदर्भातला आहे, पण हा कसा आहे, संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. पण याच्यामध्ये काही त्यांनी एक्सेप्शन दिलेले आहेत. ते कशाच्या बाबतीमध्ये, की ह्या कायद्यातल्या काही मोजक्या अशा तरतुदी आहेत ज्या कुठे लागू आहेत, फक्त 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 म्हणण्यापेक्षा की मुंबई आहे ना, मुंबईला ह्या कायद्यातली काही कलम ही फक्त लागू आहेत. स्टेटमेंट कळतंय का? ओके, ह्या कायद्यातली बाकीचा मुंबई सोडून जो बाकीचा प्रदेश आहे तर त्या प्रदेशामध्ये मुंबई सोडून जो बाकीचा संपूर्ण महाराष्ट्र आहे त्याच्यासाठी ह्या कायद्यातील सर्व कलम लागू आहेत, पण मुंबई ह्या क्षेत्रासाठी ह्या कायद्यातील फक्त काही कलम लागू आहेत. ओके, ठीक आहे. जसं आपण बघतो की मुंबई हे पूर्ण शहरी, मुंबईचं पूर्ण शहरीकरण झालेलं आहे, तर त्यामुळे मुंबईला यातल्या काही तरतुदी म्हणजे बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द तरतुदी मुंबईसाठी लागू नाहीयेत, पण यातल्या काही मोजक्या तरतुदी स्पेशल मुंबईसाठी केलेल्या त्या तरतुदी यात लागू आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणकोणत्या तरतुदी मुंबईसाठी लागू आहेत, आपण थोडंसं उलट बघूया. त्यांनी कोणत्या तरतुदी मुंबई शहरास लागू होणार नाहीत त्या गोष्टी दिलेल्या आहेत.
किंवा आपण त्याही तरतुदी बघू की बाबा याच्या अंतर्गत जर आपण एक नॉर्मली विचार जर केला तर 337 कलम आहेत. ओके, 337 कलम आहेत, 16 चॅप्टर्स आहेत, प्रकरण आहेत आणि 11 त्याच्यामध्ये काय आहेत परिशिष्ट किंवा त्याला आपण शेड्यूल म्हणतो, 11 अनुसूची याच्या अंतर्गत आहेत. ओके, आता याच्यातल्या कोणकोणत्या जर ह्या 16 चॅप्टर्स बघितले ना तर यातले चॅप्टर जर आपण बघितले चॅप्टर 3, ओके, चॅप्टर 3 पासून 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, ओके, म्हणजे 3 to 12, 3 ते 12 पर्यंत टोटल आहेत 16 चॅप्टर, 3 ते 12 पर्यंत. त्याच्यानंतर चॅप्टर 16 यातले काही कलम आहेत जे मुंबईला लागू आहेत. हे 3 ते 12 आणि चॅप्टर 16 हे एवढे चॅप्टर्स मुंबईला लागू नाहीयेत. उरले फक्त कोणते चॅप्टर जर बघितलं तर चॅप्टर 13, 14, 15. ओके, सो चॅप्टर 1 2 सो 1 2 त्याच्यानंतर 13, 14, 15 फक्त एवढे चॅप्टर काय आहेत मुंबईला लागू आहेत. ओके, एवढे चॅप्टर फक्त मुंबईला लागू आहेत आणि 16 मधले काही कलम त्यांनी दिलेले की जे कलम मुंबईला लागू आहेत. त्याच्यामध्ये आहे की बाबा कलम 327 सेक्शन असेल तुमचं, सेक्शन 327, 329. सॉरी, तुमचा आवाज शॉर्टेड येतोय, क्लिअर येत नाहीये. असं वाटतं त्यांचा नेटवर्क इश्यू असेल. हो हो, हा हॅलो, बोला सर. आय थिंक तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे, तुमचा आवाज एकदम डिस्टॉर्टेड येतोय मला. हॅलो, तर वाटतं ते हेच बोलत होते की तुमचा आवाज क्लिअर येत नाही. अच्छा, येतोय का आवाज आता क्लिअर? येस सर, तुमचा आवाज क्लिअर. ठीक आहे. ओके, तर त्यांनी काय मेन्शन केलेलं की चॅप्टर 3 to 12 आणि चॅप्टर 16 हे मुंबईला लागू नाहीये. तर मग मुंबईला लागू कोणते उरलेले जर बघितले आपण तर चॅप्टर 1 असेल, 2 असेल, ते 13, 14, 15 हे चॅप्टर मुंबईला लागू आहेत. त्याचसोबत काही कलम आहेत, मग त्या कलमामध्ये बघितलं तर सेक्शन 327 असेल, 329 असेल, 330 असेल, त्याच्यानंतर 335 असतील. ओके, त्याच्यानंतर 336 आहे आणि 337 आहे. हे पण सेक्शन्स काय आहेत मुंबईला लागू होतात. ओके, हे काय लागू होतात. समजलंय? इथला हा फरक कळाला? ओके, मुंबईचा थोडासा भाग शहरी भाग असल्यामुळे काही गोष्टी यातल्या त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द गोष्टी याच्यातल्या मुंबईला ह्या लागू नाही. ओके, तर 30 डिसेंबर 1966 पासून हा कायदा लागू झालेला आहे. तर यातलाही कलम आता यातल्या आपण मेन काही डेफिनेशन बघणार आहोत. ओके, आता नेमका डेफिनेशन्स कोणकोणत्या आहेत तर सगळ्यात एक की मेन हेतू काय की असं कोणत्याही स्वरूपाची लँड आहे त्या लँडवरचा तुम्हाला काय रेव्हेन्यू कलेक्शन करायचं, तर मग त्या बाबतीतले काय डेफिनेशन्स यांनी त्यामध्ये दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिली डेफिनेशन त्यांनी जी दिलेली आहे कृषी वर्ष. ओके, ज्याला ऍग्रिकल्चर इयर म्हणतो. ओके, 1 मध्ये कृषी वर्ष त्याला आपण ऍग्रिकल्चरल इयर म्हणतो. तर ऍग्रिकल्चरल इयर हे 1 एप्रिल टू 31 मार्च. ओके, 31 मार्च आहे. त्या संबंधानेच इथे नाहीये, पुढे आपण बघणार आहे अजून एक वर्ष असतं, ते असतं ज्याला आपण रिव्हेन्यू इयर म्हणतो. त्यातलं सेक्शन बघतो की ज्यात त्यांनी रेव्हेन्यू इयर दिलं. ओके, ते पुढे येईलच, एक एक बघू आपण. ओके, तर 1 एप्रिल टू 31 मार्च हे काय कृषी वर्ष आहे. आणि इथे मी एक सांगतो, ठीक आहे, आणि त्याचं मला सेक्शन आठवत नाहीये. तर रिव्हेन्यू 32 मध्ये ना, 32 मध्ये तर त्यांनी पॉप्युलेशन दिलं डेफिनेशन्स मध्ये
ओके, माझ्याकडे त्यांनी 32 मध्ये ती पॉप्युलेशनची डेफिनेशन दिले. सो ओके, इन डिटेल जाता नाही तर आपण रिव्हेन्यू इयर बघू. ओके, तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये रिव्हेन्यू इयर कधी आहे आपला महाराष्ट्राचा जो आहे रिव्हेन्यू इयर तो आहे 1 ऑगस्ट. ओके, 1 ऑगस्ट टू 31 जुलै. ओके, 1 ऑगस्ट टू 31 जुलै हे काय तुमचं रिव्हेन्यू इयर म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके, त्याच्यानंतरचा त्यांनी शब्द वापरलाय तो जी डेफिनेशन आहे 2 नंबरची ती दुमाला. ओके, एकदम डेंजर शब्द वाटतो. दुमाला जमीन म्हणजे कोणाला म्हणायचं, ज्याला इंग्लिशमध्ये त्यांनी शब्द वापरला एलिनेटेड. इंग्लिश मधने पण हे कळणार नाही. ओके, एलिनेटेड जमीन म्हणजे काय की अशी जमीन. ओके, दुमाला जमीन किंवा दुमाला याचा अर्थ काय होतो की फॉर एक्झाम्पल अशी जमीन की ज्याला जमीन महसुलातून काय केलंय सूट देण्यात आलेली. आपण जमीन महसुलाच्या बाबतीमध्ये बोलतो तर दुमाला जमीन म्हणजे काय की जमीन अशी जमीन ज्याला जमीन महसुलातून काय केलेली की सूट देण्यात आलेली. ओके, की ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा रिव्हेन्यू आकारला जात नाही अशा प्रकारच्या जमिनीला दुमाला जमीन असं म्हणतात. जमिनीच्या याच्याबद्दल त्यांनी काही एक ब्रॉडर माइंड मध्ये 2 प्रकार, एक दुमाला आणि एक दुसरी असते अनएलिएटेड किंवा त्याला बिनदुमाला म्हणतो आपण. ओके, बिनदुमाला, दुमाला बिनदुमाला. इथे काय अनएलिएटेड, अलिनिएटेड. ओके, तर याच्यावर काय की याच्यावर तुम्ही महसूल आकारला जाऊ शकतो आणि अशी जमीन ज्याच्यावर महसूल आकारला जात नाही किंवा महसूल आकारण्यापासून काय केलेलं आहे त्या व्यक्तीला सूट देण्यात आलेली आहे त्या जमिनीला काय म्हणायचं दुमाला जमीन किंवा एलिनेटेड. दुमाला जमीन म्हणजे काय की याच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे जर जुन्या काळामध्ये तुम्ही विचार जर केला तर जे काही राजे महाराजे असायचे ते राजे महाराजे काय करायचे की आधीचा आपण लँड रेव्हेन्यूज हा मेन सोर्स होता. ओके, जमीन महसूलचे आपण वेगवेगळे प्रकार आधीच्या रयतवारी पद्धत असेल, तुमची कायमदारा पद्धत असेल, मोजेवारी पद्धत असेल. ओके, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती अंतर्गत महसूल आकारण्याच्या त्या पद्धती होतात. त्यामध्ये काय होतात की एक इनाम. ओके, इनाम जमिनी होत्या बघा. राजे महाराजे खुश होऊन कोणाला इनाम याचं बक्षीस म्हणून काय करायचे काही जमिनीचा भाग देण्यात यायचा काही लोकांसाठी. तर मग असा बक्षीस म्हणून जो भाग दिलेला आहे ना तर तो बक्षीस म्हणून भाग दिलेल्या जमिनीला इनाम जमिनी आधी म्हटलं जायचं आणि ह्या कायद्याअंतर्गत त्या स्वरूपाच्या जमिनीला की ज्याच्यावर रिव्हेन्यू आकारला जात नाही अशा स्वरूपाच्या ह्याला काय म्हणतात दुमाला जमीन. ओके, ही डेफिनेशन कळाली. दुमाला आणि बिनदुमाला, एलिएनेटेड आणि अनएलिएनेटेड. ओके, याच्यात काय डाऊट? ठीक आहे, लक्षात राहायला की एक इनाम जमिनी म्हणून त्यांना तुम्ही लक्षात ठेवू शकता पण तिथे दुमाला हा शब्द तुम्हाला विचारला जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर 4 नंबरची त्याच्यामधलं जे आहे त्यांनी विचारली ती आहे इमारत किंवा तिला आपण बिल्डिंग म्हणतो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये डेफिनेशन बघायची काय कारण की इथे त्यांना जी बिल्डिंग एक्सपेक्टेड आहे तर एनी टाइप ऑफ स्ट्रक्चर म्हणजे कोणतेही बांधकाम असो एखादं कोणतंही स्ट्रक्चर उभारलेलं असेल तर त्याला इमारत म्हणतात. फक्त त्याच्यात कशाचा समावेश होत नाही तर जे काही शेतामध्ये नसले याच्यामध्ये कशाचं जे शेतातलं बांधकाम समजा फॉर एक्झाम्पल म्हणजे म्हणतो ना लँड फार्मलँड म्हणतो म्हणजे शेतामध्ये बांधलेली इमारत असेल ना त्याचा ह्या इमारतच्या व्याख्येमध्ये समावेश होत नाही. तर मग नुसतं जर इमारत म्हटलं तर ती एनी स्ट्रक्चर येतं. फक्त त्याच्यामध्ये शेतामध्ये बांधलेल्या स्ट्रक्चरचा समावेश होत नाही. आणि 9 नंबरची एक डेफिनेशन आहे ज्याला आपण शेतातील इमारत म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो बिल्डिंग फार्म किंवा ओके शेतातील इमारत जी शेतामध्ये एखादं स्ट्रक्चर उभा केलेलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण बिल्डिंग फार्म. ह्या दोन्हीमध्ये फरक कळाला? सिंपल आहे. त्याच्यानंतरच्या डेफिनेशन जी इम्पॉर्टंट आहे ती आहे सर्टिफाईंग कॉपी. 6 नंबरची सर्टिफाईड कॉपी. ओके, खूपदा तुम्हाला उतारा हा शब्द तुम्ही ऐकला असेल की बाबा उतारा हा काय की सर्टिफाईड कॉपी एखादी सर्टिफाय केलेली कॉपी असेल तर सर्टिफाईड कॉपी कोणाला म्हणायचं. तुम्ही जसं सांगितलं की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे आपला 1872. इंडियन एव्हिडन्सच्या 1872च्या सेक्शन 76 अंतर्गत जे काही फॉर्म असेल ओके सेक्शन 76 अंतर्गत जो काही तुमचा फॉर्म दिला असेल तर ज्या स्वरूपामध्ये ते त्या
प्रकारे जर एखादी कॉपी दिलेली असेल त्या स्वरूपाची तर त्याला काय म्हणायचं, सर्टिफाईड कॉपी. ओके. प्रमाणित प्रत किंवा प्रमाणित उतारा, इथे प्रमाणित सर्टिफाईड आहे. ओके. प्रमाणित प्रत किंवा प्रमाणित उतारा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 च्या सेक्शन 76 अंतर्गत जो काही तुम्हाला प्रत दिलेली असती, जी काही कॉपी दिलेली असती त्याला सर्टिफाईड कॉपी म्हणतात. त्याच्यानंतर चावडी. चावडी मला इंग्लिशमध्ये शब्द चावडीचा आहे. हा, गावाकडचा शब्द आहे, बऱ्याच जणांना हा चावडी शब्द माहित असेल. तर चावडीवरची जागा आपण असं म्हणतो. ओके. तर जे काही ग्राम अधिकारी आहेत, ओके, विलेज ऑफिसर्स, तर ह्या बाबतीमध्ये विलेज ऑफिसर म्हणून तुम्ही तलाठी म्हणून कन्सिडर करू शकता. ओके. जो काही विलेज ऑफिसर आहे किंवा जो ग्राम अधिकारी आहे, ह्या ग्राम अधिकारीद्वारे जे काही दैनंदिन कामकाज चालवलं जातं ना, की सर्वसाधारण गावाचा कारभार चालवण्यासाठी जी काही जागा वापरली जाते ना, त्याला काय म्हणतात, चावडी म्हणतात. ओके. ग्राम अधिकाऱ्याद्वारे जे कार्य, त्याचं जे हे करायचंय, त्याला जे कामकाज करायचं, ते कारभार चालवण्यासाठी वापरण्यात येणारी जागा, तिला काय म्हणतो आपण, विलेज ऑफिसरद्वारे त्याला चावडी म्हणतात. ओके. चावडी. ठीक आहे. त्याच्यानंतरची डेफिनेशन जी इम्पॉर्टंट आहे, ह्या डेफिनेशन ज्या आहेत, एक तर तुमच्याकडे जर असेल ओरिजिनल हे, ते किंवा ऍटलिस्ट फक्त काय काय इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत त्या नोट डाऊन करा. ओके. त्यानंतर आहे की गावठाण. आता गावठाण म्हणजे काय म्हणायचं, गावठाणला पण त्यांनी इंग्लिशमध्ये गावठाणच शब्द दिलेला आहे. ओके. गावठाण म्हणजे काय म्हणायचं, गावठाण किंवा त्याला आपण विलेज साईट. ओके. इंग्लिशमध्ये त्याला त्यांनी गावठाण किंवा विलेज साईट हा शब्द वापरलेला आहे. विलेज साईट म्हणजे काय, की गावातील जागा. गावठाण म्हणजे काय, की बाबा गावातील जागा. तर आता गावठाणामध्ये फक्त गावातील, आपल्याला विलेज म्हटलं की फक्त विलेज, तर विलेजचाच त्याच्यामध्ये समावेश होत नाही. तर त्याच्यामध्ये तुमचा टाउन असेल, त्याच्यानंतर सिटी असेल, टाउन मधली जागा असेल, सिटी मधली जागा असेल, तर जे काही विलेज, टाउन आणि सिटी यातली सर्वांची जागा असेल, त्या सर्व जागेला काय म्हणतात, गावठाण म्हणतात. ओके. हे खूप इम्पॉर्टंट आहे. गावठाणाच्या जागेमध्ये विलेज मधली तुमच्या गावातली जागा असेल, तुमच्या टाउन मधली म्हणजे नगरातली जागा असेल, किंवा तुमच्या शहरातली. ओके. याच्यामध्ये गाव, नगर व शहर. ओके. ह्या तिन्ही मध्ये असलेली जी काही जागा असेल त्या जागेचा समावेश या गावठाणच्या जागेमध्ये होतो. आणि या संदर्भातलं कलम त्यांनी जे सांगितलेलं आहे, ते या संदर्भातलं कलम ह्या कायद्याअंतर्गतचं आहे, ते सेक्शन 122. ओके. सेक्शन 122 अंतर्गत त्यांनी डिसाईड केलेली जी काही जागा असेल ती गावठाण आहे. त्याच्यामध्ये गाव, नगर आणि शहर ह्या तिन्हीच्या ठिकाणच्या जागेचा समावेश होतो. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतरची आहे की शासकीय पट्टेदार. ओके. शासकीय पट्टेदार किंवा त्याला गव्हर्नमेंट लीजी. ओके. आता गव्हर्नमेंटकडे जी काही जागा असेल ना, तर गव्हर्नमेंट काय करतं की ती भाडे कराराने, ओके, एखाद्या लीज करारावर, लीजवर देतं, भाडे कराराने. खूपदा तुम्ही ऐकलेलं असेल की शासन 99 वर्षाचं करार करतं. 99 वर्षाच्या लीजवर एखाद्याला काय केलेली असते, जमीन कसायला दिलेली असते. ओके. फॉर एक्झाम्पल म्हणून ती ऍक्च्युली ऍज पर गव्हर्नमेंट सोबत कॉन्ट्रॅक्ट करून तुम्ही गव्हर्नमेंटची एखादी जागा असेल तर ती काय म्हणतात, लीजवर घेऊ शकतात. म्हणजे लीजवर ज्या व्यक्तीने ती जागा घेतली त्याला गव्हर्नमेंट लीजी किंवा शासकीय पट्टेदार असं त्याला म्हणतात. आणि शासकीय पट्टेदार की जे शासनाकडून पट्ट्याने जमीन धारण करणारी व्यक्ती. ओके. शासनाने काय केले, त्यांनी पट्टा म्हणजे काय, आधीच्या असं स्वरूपातलं एक काय की बाबा एक सर्टन असं एक लेटर असायचं ज्याला आपण पट्टा म्हणतो. ह्या लेटरमध्ये की बाबा एक टाईपचं कॉन्ट्रॅक्ट, की मग किती आकारणी, म्हणजे काय त्याचं भाडं असेल. ओके. जे काही भाडे असेल ते शासनाने ठरवून दिलेलं भाडं हे त्याला वर्षाच्या वर्ष भरावं लागतं. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 10 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, 99 वर्षाच्या मॅक्झिमम 99 वर्षाचं भाडे करार असतं. तर त्या मॅक्झिमम वर्षापर्यंत त्यांना ते दिलेलं असतं. तर ह्या संदर्भातलं कलम त्यांनी काय सांगितलं, तर कलम सेक्शन जे आहे ते सेक्शन 38 मध्ये याबद्दल भाष्य केलेलं आहे. ओके. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या दोन गोष्टीमध्ये कळालं गावठाण म्हणजे काय. ओके. हेच शब्द आहेत. ओके. आणि हेच शब्द डोक्यात ठेवायचे तुम्हाला, चावडी, गावठाण, शासकीय पट्टेदार. ओके. काही डाऊट इथपर्यंत? ओके. त्याच्यानंतरच आहे की जमीन धारण करणे.
ज्याला आपण शब्द की जमीन धारण करणे किंवा लँड होल्डिंग हा शब्द आहे. ओके, लँड होल्ड करणे. ओके, आता लँड होल्डिंगच्या व्याख्येमध्ये त्यांचं असं काय म्हणणं आहे की इथे त्यांना जमीन धारण करणे किंवा जमीन धारक कोणाला म्हणायचं किंवा जमिनीचा धारक असणे या शब्दाचं त्यांना ओके, लँड होल्डर किंवा होल्डर ऑफ लँड. तर इथे त्यांना काय एक्सपेक्ट आहे की ते काय म्हणतात की लँड होल्डिंग वाला कोणाला म्हणायचं की जो लॉफुली कसं आहे की कायदेशीर दृष्ट्या ज्याच्याकडे पोझिशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मुंबई उदाहरण म्हणून मुंबईतली एखादी जागा आहे की ज्याचा कायदेशीर दृष्ट्या मालक जो आहे समजा एक्स नावाचा व्यक्ती आहे. ओके, पण इथे त्यांनी काय दिलेलं आहे की तो कसा आहे लँड होल्डर ज्याला कोणाला कन्सिडर करायचं की बाबा जो वैधरित्या ज्याच्याकडे जमिनीचा कब्जा आहे, मग तो ऍक्च्युअल मध्ये त्याच्याकडे असो अथवा नसो, ऍक्च्युअल मध्ये असेल किंवा नसेल. आता ऍक्च्युअल मध्ये असेल किंवा नसेल म्हणजे काय, आता काय होतं की खूपदा जमिनीचा मालक कोणीतरी असतो. म्हणजे गावाकडची जर परिस्थिती बघितली की जमिनीचा मालक एक असतो, जमीन कोणातरी एकाच्या नावाने असते, पण ती जमीन कसणारा व्यक्ती हा दुसरा असतो. ओके, तर मग याच्यामध्ये लँड होल्डर कोणाला म्हणायचं की जो जमीन कसतो त्याला लँड होल्डर नाही म्हणायचं. कसतो याचा अर्थ की जो ऍक्च्युअल मध्ये त्या जमिनीमध्ये राबत असतो, जो ऍक्च्युअल मध्ये त्या जमिनीमध्ये काम करत असतो, तो त्या जमिनीचा लँड होल्डर होत नाही. तर जो लॉफुली ओके वैधरित्या ज्याच्या नावाने सातबारा असेल, वैधरित्या जो लॉफुली ज्याच्याकडे पोझिशन आहे त्याला काय म्हणतात लँड होल्डिंग म्हणतात. मग तो ऍक्च्युअल मध्ये त्याने ते पोझिशन केलेलं असो किंवा नसो. ओके, ठीक आहे. याच्यात काही डाऊट लँड होल्डिंगच्या बाबतीमध्ये? ते एक्सेप्शन लक्षात ठेवा की नॉट नेसेसरी की त्याने ते ऍक्च्युअल मध्ये पोझिशन केलेलं असो किंवा नसो. लॉफुली जर त्याच्याकडे पोझिशन असेल, त्याच्याकडे त्या स्वरूपाचं डॉक्युमेंट असेल, तर तो काय झाला त्याने ती जमीन धारण केलेली आहे की तो काय आहे तो त्याचा लँड होल्डर आहे असं म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतरची डेफिनेशन जी आहे ती आहे एनी काही त्याच्यात प्रॉब्लेम तुम्हाला कोणाला काही डाऊट त्याच्या बाबतीत? नाही सर. नो सर. समजत आहे, डोक्यावर नाही जात आहे ना? म्हणजे ओके, थोडेसे किचकट शब्द आहेत, सो आपण त्याला एकदम सोप्या पद्धतीने कसं करता येईल ते बघूया. त्याच्यानंतर जी ओके इम्प्रुव्हमेंट कशाला म्हणायचं की सुधारणा. आता हे ना एक इम्प्रुव्हमेंट सुधारणामध्ये त्यांना काय एक्सपेक्ट आहे? ओके, तर सुधारणा कशी, एखादा जो लँड होल्डर आहे त्याने एखादी काय केली की जमीन धारण केलेली आहे, त्या जमिनीच्या बाबतीमध्ये मग सुधारणा म्हणून तो काय करू शकतो त्या जमिनीमध्ये कोणते तुमची विहीर बांधणी असेल, तलाव बांधणं असेल, ओके विहीर बांधणं असेल, तलाव बांधणं असेल, पाटबंधारे हे करणं असेल, ठीक आहे, किंवा त्या जमिनीमध्ये तुमची इमारत बांधणं असेल, जुनी इमारत असेल त्या जुनी इमारतीची डागडुजी करायची असेल, ओके जे आपण त्याला मरम्मत म्हणतो हिंदीमध्ये बोलायचं तर, त्याचं काय म्हणतात त्याचं इम्प्रुव्हमेंट असेल, जुनी जी काही बिल्डिंग आहे त्या जुन्या बिल्डिंगची इम्प्रुव्हमेंट असेल, झाडं लावणं असेल, जी काही तुमची जागा आहे त्या जागामध्ये झाडे लावणे असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश तुमच्या इम्प्रुव्हमेंट मध्ये येतो. ओके, आता याच्यात फक्त कशाचा समावेश येत नाही, जर जी काही परमनंट बेसिसवर नाहीये, ओके एखादी गोष्ट परमनंट बेसिसवर नाहीये त्या इम्प्रुव्हमेंटचा समावेश याच्यामध्ये होत नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यावर आजच विचारलं जाणार एक लिटल की बाबा एक सर्टन लँड आहे आणि त्या सर्टन लँड मध्ये काय केलं की ओके ह्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत ह्या बाउंड्रीजवर तुम्ही काय केले की झाडं लावलीत. ओके, ही काय झाली त्या लँडच्या बाबतीत इम्प्रुव्हमेंट झाली. त्याच्यानंतर इथे तुम्ही मोठा ही बोरवेल किंवा वेल खोदलाय, त्याच्यानंतर तुम्ही ह्या लँड मध्ये काय म्हणतात बिल्डिंग बांधली आहे, ह्या सगळ्या त्याच्या बाबतीमध्ये काय झालं ही इम्प्रुव्हमेंट झाली. आता हे डेफिनेशन इथे का मेन्शन केले त्यांनी का की फॉर एक्झाम्पल ही जी तुमची लँड आहे तुम्ही याच्यामध्ये जे काही इम्प्रुव्हमेंट कराल त्याची नोंद घेणं, त्याची नोंद करणं काय आहे की गरजेची. ओके, नोंद करणं काय आहे गरजेचे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ह्या तुमचं ही शेत जमीन आहे, उदाहरण म्हणून तुमचा हा शेत जमीन आहे आणि याच्या बांधाला याच्या बाउंड्रीला तुम्ही काय केलंय की सागाची झाडं लावली. ओके, जी साग आहे ना सागाची झाडे लावली आणि सागाची झाडे लावली आणि त्याच्यानंतर याची जर तुम्ही नोंद केली नाही आणि उद्या ही झाडं जर तुम्ही तोडली आणि मग ती झाड तोडल्याच्या नंतर
जर तुम्ही ती कुठेतरी ती कामाला वापरण्यासाठी ही केलेली तर त्याची नोंद तुमच्याकडे नाहीये, त्याच्यामुळे ते इल्लिगली तुम्ही कुठून तरी ते चोरून आणलेत असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे जे काही तुम्ही इम्प्रुव्हमेंट कराल तुमच्या लँड मध्ये त्याची नोंद करणं गरजेचं आहे. तर मग त्या इम्प्रुव्हमेंट मध्ये तुम्ही तुमच्या लँड मध्ये विहीर बांधणं असेल, तुमच्या लँड मधनं एखादा बंधारा छोटासा बंधारा बांधणं असेल, जमिनीचा जे काही चेंज करण्यासाठी ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या इम्प्रुव्हमेंट मध्ये होतो. ओके, ठीक आहे, समजलंय? हो सर. Yes. येस सर. ठीक आहे इंटरेस्टिंग आहे बघा. पुढे आपल्याला आहे त्याच्यामुळे थोडस काही काही नवीन नवीन डेफिनेशन पण शिकायला भेटतात. त्याच्यानंतर लँडलॉर्ड. ओके, लँडलॉर्ड किंवा जमीन मालक, जो काही जमीन मालक आहे. जमीन मालक कोणाला म्हणायचं की जो जमीन पट्ट्याने देणार आहे. ओके, जो लीजवर देतो, जमीन जो लीजवर देतो तो काय झाला, त्याचा लँडलॉर्ड झाला. ठीक आहे, त्याच्यानंतरची डेफिनेशन जी आहे ती लँड रेकॉर्ड. सर 17च्या आधी कुठली होती? 17च्या आधी मधल्या काही इम्पॉर्टंट नाही. 14 नंबरचे बघा, इम्प्रुव्हमेंट. ओके सर, हा ती पाहिजे. त्यानंतरचे जे आहेत, ज्या ज्या मेन आहेत, म्हणजे अशा डेफिनेशन्स घेत आहोत की ज्या काहीतरी त्याचा डिफरंट, इट साऊंड डिफरंट. बाकीच्या मग एक समजा तुम्हाला जॉईंट संयुक्त धारक म्हणून पण आहे. आता जमीन म्हणजे काय, जमीन मध्ये काय, याच्यामध्ये काय आजच अशी डेफिनेशन नाही. ओके, ओके सर. अशा डेफिनेशन्स की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की त्या डेफिनेशन मध्ये ह्या गोष्टी असतील, पण त्याला त्या डेफिनेशनला काही एक्सेप्शन्स आहेत. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इमारत आपण कन्सिडर केली, बिल्डिंग, तर बिल्डिंग म्हणतो कोणती बिल्डिंग, मग ती शेतात बांधलेली असो किंवा काय, पण बिल्डिंग मध्ये जी आहे तर त्याच्यामध्ये जी शेतात बांधलेली बिल्डिंग आहे त्याचा समावेश होत नाही. आणि जी फार्म बिल्डिंग आहे त्याच्यासाठी त्यांनी वेगळी डेफिनेशन दिली. फार्म बिल्डिंग मध्ये जी पर्टिक्युलरली तुमच्या लँड फार्म मध्ये स्थापन केलेली असेल, कन्स्ट्रक्ट केलेली असेल तर त्याचा समावेश होतो. ह्यातल्या ज्या डेफिनेशन्स अशा ज्या चेंजेस वाले आहेत ना त्याच बघणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये अराउंड आय थिंक 44 डेफिनेशन्स आहेत. किती? 44 डेफिनेशन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर लँड रेकॉर्ड. आता लँड रेकॉर्ड किंवा ज्याला आपण भूमी अभिलेख म्हणतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे भूमी अभिलेख. आता तुम्हाला जर महसूल एखाद्या भूमीवर करायचा असेल तर पहिल्यांदा त्या लँडचे रेकॉर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुम्ही कोणत्या जमिनीवर महसूल आकारणार आहात, त्या जमिनीचं क्षेत्र किती आहे, त्या जमिनीच्या आजूबाजूला काय आहे, त्या जमिनीत काय गोष्टी केल्या जातात, या सगळ्या गोष्टींचा लँड रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. कारण लँड रेकॉर्डच नसेल तर त्याच्यावर तुम्ही कोणत्या पद्धतीने करत का, तो डेटा असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर भूमी अभिलेखच्या व्याख्येमध्ये त्यांना काय एक्सपेक्ट आहे किंवा मग लँड रेकॉर्ड मध्ये काय येतात, लँड रेकॉर्ड मध्ये काय असतं की अंतिम नगर रचना योजना, जे काही टाउन प्लॅनिंग असेल ना, टाउन प्लॅनिंगचं जे फायनल ड्राफ्ट असेल, ओके, त्या गोष्टीचा पण समावेश लँड रेकॉर्ड मध्ये येतो. त्याच्यानंतर मॅप्स असतील, ओके, नकाशा असतील, त्याच्यानंतर काही आराखडे असतील, ह्या गोष्टींचा समावेश कशामध्ये येतो तर तुमच्या भूमी अभिलेखामध्ये येतो. ओके, ह्या मॅप्सच्या प्रती असतील, आराखड्यांच्या प्रती असतील किंवा अंतिम नगर योजनेच्या ज्या काही किंवा त्याच्या संदर्भातल्या सुधारण्याच्या प्रती असतील, ह्या सगळ्यांचा तुमच्या त्या लँडचा सगळ्यांचा रेकॉर्डचा समावेश भूमी अभिलेखच्या याच्यामध्ये. हे 3 शब्द त्यातले इम्पॉर्टंट आहेत. ओके, टाउन प्लॅनिंग, नकाशे आणि आराखडे. ओके, ठीक आहे. त्यानंतरची फक्त हे कलम लक्षात ठेवा. लँड रिव्हेन्यू म्हणजे काय, 19 अंतर्गत आहे लँड रिव्हेन्यू, जमीन महसूल. आता जमीन महसूल म्हणजे काय की शासनाने जमिनीवर पैशाच्या स्वरूपात असेल किंवा बाकी कोणत्याही स्वरूपात असेल एक आकारलेला महसूल की जो आपण शासनाला देण्यास काय बंधनकारक आहे, बांधील आहोत, त्याला काय म्हणायचं, लँड रिव्हेन्यू म्हणतो. ओके, एखाद्या व्यक्तीने धारण केलेली जमीन असेल त्या जमिनीच्या बदल्यात किंवा त्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार त्या व्यक्तीला शासनाकडे जो काही पैसा द्यायचा असेल, शासनाला जे काही महसूल द्यायचा असेल त्या संदर्भात त्याला काय म्हणतात, लँड रेव्हेन्यू म्हणतात. ओके, नंतरची इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे ती 21 नंबरची, ती आहे अकृषिक आकारणी किंवा त्याला NA असेसमेंट आपण म्हणतो, नॉन ऍग्रिकल्चरल असेसमेंट. अकृषिक म्हणजे काय की अशी जमीन की ओके,
की जिचा उपयोग शेतीसाठी केला जात नाही. ओके, खूपदा येणे हा शब्द तुम्ही ऐकला असेल बघा. जर आजूबाजूला तुम्ही प्लॉटिंग बघितली असेल तर त्या प्लॉटिंग मध्ये येणे झालेली जमीन. ओके, येणे झालेली जमीन म्हणजे काय की नॉन ऍग्रिकल्चरल. ओके, की जिचा उपयोग ह्या शेतीच्या कामासाठी केला जात नाही त्या जमिनीला काय म्हणतात, नॉन ऍग्रिकल्चरल जमीन. म्हणजे उद्या आपण ते पुढे बघणारच आहोत की बाबा आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे की बाबा शेतीच्या ज्या जमिनीचे प्रकार आहेत त्यातली मग कृषी कामासाठी वापरलेली जमीन असेल किंवा अकृषी कामासाठी वापरलेली जमीन असेल. तर मग एखादी कृषी कामासाठी वापरलेली जमीन असेल तर ती आपल्याला त्याच्यावर तुम्हाला उद्या असं नाही की तुम्ही समजा एखादं शेत काम करत आहात एखाद्या जमिनीवर आणि त्या जमिनीवर उद्या तुम्ही प्लॉटिंग पाडली तर ते होत नाही. त्याच्यामुळे त्याचा येणे करावं लागतं. त्याला अकृषी जमीनमध्ये त्याचं काय करावं लागतं, कन्व्हर्जन करावं लागतं. त्यानंतरच तुम्ही त्याला काय करू शकता, प्लॉटिंग पाडू शकता. ओके, तर येणे असेसमेंट. तर याच्यामध्ये कसं आहे की जी कृषी प्रयोजनासाठी म्हणून राखीव केलेली नसेल, अकृषी जी काही जमीन असेल त्या जमिनीवर जी काही आकारणी केलेली असेल, महसुलाची आकारणी असेल, त्या संदर्भातला हे कलम आहे याने असेसमेंट. ओके, नंतरचं इम्पॉर्टंट आहे की 22 नंबरचं, ज्याला ऑक्युपन्सी किंवा भोगवट्याची जमीन म्हणतो. ओके, तर काय हा जो काही ऑक्युपंट असेल ना त्या ऑक्युपंटने धारण केलेल्या जमिनीचा एखादा जर जो भाग असेल त्याला ऑक्युपन्सी म्हणतात. आणि त्याचा पुढचा जो फक्त याच्यातले हे लक्षात, भोगवटादार म्हणजे की जो काही ऑक्युपंट आहे. ओके, हे दोन्ही शब्द समजायला, ऑक्युपंट किंवा ज्याला आपण भोगवटादार की जो त्याचा उपभोग घेतो त्या जमिनीचा, त्या हेतूने तो भोगवटादार हा शब्द आहे. ओके, 23 मध्ये काय येतो हा शब्द तुम्हाला वेळोवेळी येणार आहे इथून पुढे खूपदा, भोगवटादार किंवा ज्याला आपण ऑक्युपंट म्हणतो. तर ह्या ऑक्युपंट मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. ओके, ऑक्युपंट म्हणजे कोण, त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. त्याच्या आपण जमिनीचे दोन प्रकार बघितले बघा, एक दुमाला आणि एक काय बिन दुमाला. दुमालामध्ये जी आहे ना, दुमालामध्ये काय आहे की तुम्हाला जी काही रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू आकारण्याचा अधिकार नाही. बिन दुमाला जमिनीवर तुम्ही काय करू शकता, रेव्हेन्यू आकारू शकता. तर अशी ही जी एखादी व्यक्ती आहे की जिच्याकडे बिन दुमाला पद्धतीचा काय आहे की जमिनीचा कब्जा आहे. ओके, जमिनीचा कब्जा आहे असा जो कोणी ऑक्युपंट असेल त्याला ऑक्युपंट म्हणतात. पण ह्याला एक्सेप्शन्स काय आहे की याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होत नाही. तर याच्यामध्ये जो आपण गव्हर्नमेंट शासकीय पट्टेदार बघितले ना, गव्हर्नमेंट लिझी आणि तुमचा टिनंट, ह्या दोन्हीचा समावेश भोगवटादार मध्ये येत नाही. ओके, गव्हर्नमेंट जे काही शासकीय पट्टेदार असतील किंवा जे टिनंट असतील ह्या दोन्हीचा समावेश कशामध्ये होत नाही, ऑक्युपंट ह्या व्याख्येमध्ये होत नाही, भोगवटादार ह्या व्याख्येमध्ये होत नाही. त्याने अजून काय गोष्टी दिलेली की जर ऍक्च्युअल मध्ये पोझिशन जर टिनंट कडे असेल म्हणजे जर कुळकडे असेल. ओके, म्हणजे आपण दोन प्रकारचे बघितले की लँड होल्ड करणारा एक व्यक्ती असतो आणि लँड होल्डर एक आहे आणि त्याला कसणारा जमीन आहे. ओके, कसणारा आहे किंवा हा जो जमीन मालक आहे, ह्या जमीन मालकाने काय केलंय की एक सर्टन एक कुटुंब आहे त्या कुटुंबाला कुळ हा शब्दावर टिनंट म्हणजे टिनन्सी आपण जे म्हणतो ना भाडे करारावर, इथे जमीन मालक देतो. ह्या दोन्ही मध्ये फरक आहे. हा जो कुळ आहे इथे त्याची डेफिनेशन आपण पुढे बघणारच आहोत, टिनन्सी म्हणजे काय आहे वगैरे. इथेच एकदा थोडस हे कुळ म्हटला की डायरेक्टली लँड होल्डरने जे काही भाडेपट्टाने जर दिलं असेल. सर हा कोड ओनली मराठी अवेलेबल आहे का, सॉरी हा ऍक्ट? नाही, इंग्लिश मध्ये पण आहे ना. आहे ना, ओके. हो, इंग्लिश मध्ये पण आहे. ऍक्च्युली मराठीत मला भेटत नव्हता, आज भेटला तो ना माझ्याकडे इंग्लिश. मी दोन्ही मराठी आणि इंग्लिश मधले ग्रुपवर टाकतो, त्याची जी ओरिजिनल आहे पीडीएफ ते वगैरे. हो सर, चालेल टाकत. चालेल, ठीक आहे. तर आपण काय बघत होतो की यातला एक टिनंट आणि जो गव्हर्नमेंट लीज आहे. ओके, शासकीय पट्टेदार. आता टिनन जो आहे जो कुळ आहे त्याला पण भाडेपट्ट्याने जमीन देतात
आणि जो शासकीय पट्टेदार आहे त्याला पण देतात. पण जो शासकीय पट्टेदार आहे तो काय करतो, गव्हर्नमेंट कडनं ज्याने पट्ट्याच्या बेसिसवर घेतलं, म्हणजे ऑन कोणत्या कॉन्ट्रॅक्टवर जर गव्हर्नमेंटनं करणं केलं तर त्याला शासकीय पट्टेदार म्हणतात. आणि हा शासकीय पट्टेदार सोडून बाकी कोणी असेल, एखाद्या लँड होल्डर कडनं जर त्यांनी घेतलं असेल तर त्याला काय म्हणतो, कुळ म्हणतो. ओके, त्या दोन्हीतला फरक कळाला. शासनाकडनं जर घेतली भाडे करारावर तो शासकीय पट्टेदार झाला, आणि एखाद्या जमीन मालकाकडनं जर ती काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतली किंवा कसण्यासाठी घेतली तर त्याला काय म्हणतात, कुळ, किंवा त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे टिनंट. ठीक आहे, त्या दोन्हीतला फरक कळाला. ओके, काही डाऊट? नो सर. ठीक आहे, चालायचं पुढे. चला. ओके, चलो आता नेक्स्ट नंतरच आहे पारडी जमीन. ओके, कसले भारी भारी शब्द आहेत की नाही आज ऐकायला. पारडी. ओके, इंग्लिश मध्ये पण पारडीच शब्द आहे. हे कसं आहे की महाराष्ट्राच्या संदर्भातला कायदा होता, त्याच्यामुळे काही ज्या गोष्टी आहेत त्या परंपरागत पद्धतीने त्यांची नावं जी आहेत ती तशीच चालून आली. त्याला काही इंग्लिश असे नावं नाहीत. इथली महसूल पद्धती आहे. ओके, महाराष्ट्रातली महसूल पद्धती, त्याच्यामुळे मग त्याला काही नाव पडलेले तर ते नावच त्याला आहेत. म्हणजे तुमचा गावठाणाची जमीन असेल, गावठाणा शब्द खूपदा तुम्ही जर ऐकला असेल. ओके, भोगवटादार हा शब्द आहे. त्याच्यानंतर पारडी जमीन. तर पारडी जमीन कोणाला म्हणायचं, किंवा पारडी लँड किंवा पारडी जमीन. पारडी लँड म्हणजे काय की गावठाणातील अशी जमीन. ओके, गावठाणातील अशी जमीन जिथे घराशी संबंध आहे, म्हणजे तिथे घर पण बांधलेले आहेत आणि लागवड पण केलेली. ओके, गावठाणातील घरांशी संबंधित असलेली लागवड केलेली जमीन. ओके, तर आपण गावठाणमध्ये बघितलं की गावठाणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, सांगेल कोणी? चलो थोडासा लिटल बिट इंटरॅक्टिव्ह ठेवूया आपण. सांगेल मला, गावठाणाच्या जागेमध्ये फक्त गावातील जागेचा समावेश होतो का? नाही सर, नगरातील आणि शहरातील जागेचा पण समावेश होतो. ओके, ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूपदा आपल्याला काय वाटतं गावठाण म्हटलं की फक्त गावातल्या जागेचा समावेश होतो, तर नगर आणि शहरातल्या जागेचा पण समावेश होतो. तर गावठाणातील अशी जागा म्हणजे गावठाणातील घरांशी संबंधित असलेली आणि काय केलेली की जी कल्टिवेबल लँड आहे. ओके, जी होमशी रिलेटेड आहे आणि कल्टिवेबल लँड आहे, लागवड केलेली जमीन, त्याला पारडी जमीन म्हणतात. ओके, घराशी संबंधित असलेली लागवड केलेली जमीन तिला काय म्हणतो आपण, पारडी जमीन. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर 30 नंबरला त्यांनी काही कायदे दिलेले आहेत बघा, की बाबा संबंधित कुळ वहिवाट कायदा, आपण ते सुरुवातीला टिनन्सी लॉज. ओके, तर कोणकोणती टिनन्सी लॉज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे, किंवा ज्या सगळ्या टिनन्सी लॉज मर्ज करून एकच लॉ बनवलेला आहे. त्यामध्ये ते आपण याच्या आधी बघितलेले आहेत. तर त्याही बॉम्बे टिनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड असेल 1948चा, इथे शॉर्ट मध्ये लिहितो मी. बॉम्बेच्या बाबतीमध्ये तो कधीचा आहे, बॉम्बे 1948चा आहे. त्याच्यानंतर हैदराबादच्या बाबतीमध्ये तो 1950, आणि विदर्भाच्या बाबतीमधला जो ऍक्ट आहे तो कधीचा आहे, 1958चा. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आता जो काही हा महसूल अधिकारी आहे ते 30 आहे. ओके, महसूल तर ठरवलाय पण त्याला वसूल करणारा अधिकारी पण पाहिजे ना. तर आता महसूल अधिकारी म्हणजे कोण, रिव्हेन्यू ऑफिसर्स. ओके, तर रिव्हेन्यू ऑफिसर मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर तुमचा महसूल अधिकारी याच्यामध्ये कोणकोणते असतात की मग त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी की तुमची जमीन महसूल असेल. ओके, लँड रिव्हेन्यूच्या बाबतीतला एखादा अधिकारी असेल, त्याच्यानंतर सर्वे करणारा एखादी अधिकारी असेल. ओके, त्याच्यानंतर आकारणी जी काही असेल, एखाद्या जमिनीचा काय म्हणतात महसुलाच्या संदर्भात असेल, जमिनीच्या सर्वे करण्याच्या बाबतीमधला अधिकारी असेल, किंवा त्याची जी महसुलाची आकारणी आहे त्याच्या असेसमेंट आहे. ओके,
असेसमेंट करणारा अधिकारी असेल, अकाउंट सांभाळणारा अधिकारी असेल, अकाउंटच्या बाबतीमधला असेल, किंवा जो काही रेकॉर्ड ठेवणारा अधिकारी असेल, या सर्व गोष्टींचा समावेश या महसूल अधिकारी म्हणजे या संदर्भातल्या जे काही त्या लेवलचा जो अधिकारी असेल ना, तो सगळा ऍज अ रिव्हेन्यू ऑफिसर म्हणून कन्सिडर केला जातो. ओके, म्हणजे जमीन महसूल असेल, जमिनाच्या भूमापना संदर्भातील असेल, जमिनीच्या आकारणी संदर्भात असतील, त्याच्या हिशोबा संदर्भातली असतील, किंवा त्याच्या रेकॉर्डच्या संदर्भातले असतील, त्या कामकाजाच्या संदर्भात मध्ये ज्यांनाही कामकाज सोपवलेलं असेल त्याला तो रिव्हेन्यू ऑफिसर म्हणतात. ओके, समजलं? येस सर. ओके, नंतरची डेफिनेशन आहे ती साझा. ओके, 33 मध्ये त्याला इंग्लिश मध्ये पण साझा म्हणतात. आता साझा म्हणजे काय, आपण जे मागे हायरार्की बघितली तर जे एक सर्कल असतं बघा, सर्कल मध्ये काय असतं की 2 ते 3 गावांचं मिळून एक सर्कल असतं, बरोबर आहे? ओके, तर असा साझा म्हणजे काय की तालुक्यातील गावांच्या गट, म्हणजे एक सर्कल म्हणू शकतो आपण त्याला. ॲज अ सर्कल म्हणून तिथे नाही, हे साझाच म्हणून त्यांनी मेन्शन केलं. ओके, तालुक्यातील गावांचा गट, असे 3-4 गावांचा मिळून एक जो गट तयार केला असतो त्याला काय म्हणतात, साझा म्हणतात. आणि दुसरं एक सजा आहे बघा, सजा. तलाठी जिथे काम करतो ना, तर त्याच्या ऑफिसला काय म्हणतात, सजा. तलाठी जिथे काम करतो त्याच्या ऑफिसला, तलाठीच्या ऑफिसला काय म्हणतात, सजा. ओके, सज्जा किंवा सजा असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचं डेफिनेशन आहे 34 नंबरचं, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा उपविभागीय अधिकारी. तर एसडीओ कुठे असतो, कोणत्या लेवल, आपण हे पहिल्यांदा सुरुवातीलाच हायरार्कीला बघितलं होतं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतरचं आहे जी डेफिनेशन म्हणून नाही की फक्त एक त्यातलं हे लक्षात ठेवू शका, एक आहे सर्वे नंबर. सर्वे नंबर किंवा भूमापन क्रमांक ज्याला म्हणतो आपण, भूमापन क्रमांक. आता भूमापन क्रमांक काय असतं की आता लँड रेकॉर्ड ठेवण्यासाठी काय आहे की प्रत्येक गावामध्ये जे काही लँड रेकॉर्ड ऑफिसर्स असतात, ते लँड रेकॉर्ड ऑफिस एक सर्टन इयर्स नंतर किंवा त्याच्यानंतर काय करतात, जमिनीची मोजणी करतात. ओके, ती जमिनीची मोजणी केल्याच्या नंतर त्यांच्याकडे त्या जमिनीचे प्रत्येक गावाचे नकाशे त्यांच्याकडे असतात, लँड रेकॉर्ड्स असतात. लँड रेकॉर्ड्स मध्ये आपण बघितले की त्याच्यामध्ये त्या गावाचा नकाशा असतो, कोणाच्या नावाने नेमकी किती जमीन आहे, मग त्याची चतुश्रीमा म्हणजे की त्याच्या उजव्या साईडला कोण आहे, त्याच्या डाव्या साईडला कोण आहे, पूर्वेकडे कोण आहे, पश्चिमेकडे कोण आहे, या सगळ्या गोष्टींचे डिटेलिंग त्या लँड रेकॉर्डिंग मध्ये असतात. हे लँड रेकॉर्डिंग करताना त्यांना काही नंबरिंग केलेले असतात. ओके, हे लँड रेकॉर्डिंग करताना त्यांना काय करतात, ते नंबरिंग करतात, ज्याने काय होईल की ते सोपं जाईल. मग ते त्याला काय म्हणतात, जो काय सर्वे करतात ना त्यावेळेस त्याला म्हणतात सर्वे नंबर. ओके, त्याला काय म्हणायचं, सर्वे नंबर. नंतरची डेफिनेशन जी आहे ती आहे सुपेरियर होल्डर. आपण होल्डर बघितला, जो जमीन मालक असतो त्याला आपण होल्डर म्हटलं, की जो धारक असतो तो. तर इथे वरिष्ठ धारक. आता वरिष्ठ धारक कोणाला म्हणायचं, ओके, वरिष्ठ धारक म्हणजे कोण, की आपण जे टिनंट, एखादा असा धारक आहे, होल्डर आहे, की त्याने काय केले की त्याची जमीन कोणाला तरी कसायला दिलेली. ओके, ते किंवा असा एक जमिनीचा सर्टन अमाऊंट आहे, त्या सर्टन अमाऊंटचं महसूल जमा करण्याचं काम ज्याला सोपवलेलं असतं ना, म्हणजे त्याच्या आधी असं होतं ना की जुन्या काळामध्ये की वतनदार असायचे, जहागीरदार असायचे, ते त्यांच्याकडे काम असायचं की म्हणजे आजही युपी साईडला आपण जहागीरदार ही ऍक्च्युली हे ऐकतो की जे जमीनदार. ओके, जमीनदार जे आहेत, मग त्यातले जे सिनियर आहेत की जे काय करतात की ज्यांना जमीन महसूल घेण्याचा हक्क आहे, किंवा जे काय करतात की एखाद्याला कुळ जे काही टिनन्स आहेत त्याला ते याच्यासाठी वापरायला देतात, त्यांना काय म्हणायचं इथं, सुपेरियर होल्डर म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर हे सर्वे करणारे जे काही ऑफिसर्स असतात त्याला काय म्हणायचं, सर्वे ऑफिसर्स. या संदर्भातलं जे आहे ते 39 मध्ये आहे, सर्वे ऑफिसर. ओके, हे सगळे ह्या जे आपण सबसेक्शन बघत आहोत हे सेक्शन 2 अंतर्गतचे सबसेक्शन्स आहेत. ओके, आणि आपल्या सिलेबसला डेफिनेशन असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, तर सर्वे ऑफिसर म्हणजे कोण, की जे काही सेक्शन आहे, सेक्शन
8 अंतर्गत नियुक्त केलेला जो कोणी ऑफिसर असेल त्याला सर्वे ऑफिसर म्हणतात. ओके, एक 2-3 डेफिनेशन राहिल्यात. ओके, नंतरचा जो इम्पॉर्टंट आहे आतापर्यंत आपण जे बघितलं तो आहे टिनंट. ओके, 40 नंबरची जी आहे ती टिनंट किंवा कुळ. आता मी मागेच तुम्हाला 2 डिफरन्स सांगितला, टिनंट कोण आणि शासकीय पट्टेदार कोणाला म्हणायचं किंवा गव्हर्नमेंट लिझी कोणाला म्हणायचं. तर मग आता टिनंट म्हणजे कोण, असा पट्टेदार किंवा असा टिनंट की ज्याने काय की तोंडी करार असेल किंवा लेखी कराराद्वारे एखाद्या जमीन मालकाकडे किंवा ज्याच्याकडे जमीन धारण करणार आहे, जमीन धारण करण्याकडनं काय केलेलं आहे की कुळाचे हक्क गहाण ठेवून, म्हणजे आपले काही हक्क गहाण ठेवून त्याने काय केलं की जमीन कसायला घेतली, त्याला आपण टिनंट म्हणतो. फक्त ह्या टिनंट मध्ये कोणाचा समावेश होत नाही, तर ज्यांनी गव्हर्नमेंट कडनं जमीन घेतली आहे कसायला त्या गव्हर्नमेंट लिजीचा समावेश याच्यामध्ये होत नाही. ओके, शासकीय जे काही गव्हर्नमेंट पट्टेदार आहेत ना त्यांचा समावेश ह्या टिनंटच्या व्याख्येमध्ये होत नाही. ह्या दोन्हीतला हा डिफरन्स ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता सर्वात जास्त. ठीक आहे सर, परत एकदा सांगा ना टिनंटचं. टिनंट एक नॉर्मली पट्टेदार हा शब्द जो आहे ना, समजा म्हणजे कसं आहे की पट्टा, आधी काय शब्द होता की असा एक पट्टा किंवा त्याला एक अशी स्लिप आपण शब्द म्हणू शकतो. म्हणजे जर सोप्या भाषेत एक स्लिप असायचं किंवा एक कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके, आधी जुन्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टला पट्टा पद्धत म्हणायची. ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत काय आहे की समजा लँडलॉर्ड आहे. ओके, आता लँडलॉर्ड कडे काही जमीन आहे सर्टन एक, त्याच्याकडे आपण बघू 100 हेक्टर फॉर एक्झाम्पल, 100 हेक्टर जमीन आहे आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या मालकीची काही एक जमीन आहे. ओके, गव्हर्नमेंटच्या मालकीची समजा 500 हेक्टर जमीन आहे. तर जर गव्हर्नमेंटने एखाद्या व्यक्तीला ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा पट्टा पद्धतीने किंवा लीजवर, ओके, लीजवर गव्हर्नमेंटने जर दिलं तर तो झाला गव्हर्नमेंट लिझी, असा शब्द त्यांनी वापरलेला. शासकीय पट्टेदार. ओके, शासकीय पट्टेदार. आणि एखाद्या लँडलॉर्डने जर एखाद्या व्यक्तीला हे जर दिलं तर तो काय झाला, हा त्याला जर त्याने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, इथं हा पट्टेदारच असतो, इथे पण पट्टेदार आहे. ओके, फक्त ह्या पट्टेदारामध्ये ह्या पट्टेदाराचा समावेश होत नाही. थोडस लिटल बिट कन्फ्युजन आहे, पण एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा की जर गव्हर्नमेंटनं लीजवर दिलं तर तो काय झाला, ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट लीज, शासकीय पट्टेदार. आणि जर एखाद्या लँडलॉर्डने लीजवर दिलं तर त्याला काय म्हणायचं, कुळ. कळालं? येस सर. ठीक आहे, सिंपल मध्ये एकदम. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं की लँड आहे, लँडचे ऑक्युपंट कोण असेल, एक तर बाबा कोणीतरी मालक असेल त्याचा किंवा त्याचा कोण असेल की तीन टर्म्स बघितल्यात बघा आपण इथे. एक ऑक्युपंट असेल, त्याच्यानंतर ऑक्युपंट शब्द बघितला, त्याच्यानंतर टिनंट शब्द बघितला आणि एक आहे तो शासकीय पट्टेदार. ओके, ऑक्युपंट म्हणजे कोण, जो भोगवटादार आहे. ओके, की जो जमिनीचा काय करतो, उपभोग घेतोय, तो भोगवटादार. आता ह्या तिघाच्याही नावाने किंवा ह्या तिघाच्याही अखत्यारीत मध्ये किंवा तिघाच्याही कब्जामध्ये जी जमीन नाहीये, ओके, एक तर जमीन ऑक्युपंटच्या कब्जामध्ये असेल, टिनंटच्या कब्जात असेल किंवा शासकीय पट्टेदारच्या कब्जामध्ये असेल, त्या तिघांच्याही काय म्हणतात, या तिघांनी जर एखादी जमीन धारण केलेली नसेल त्याला काय म्हणायचं, अनऑक्युपाइड लँड. ओके, त्याला काय म्हणतो आपण, अनऑक्युपाइड लँड. आणि याची डेफिनेशन इथे 41 नंतर. ओके, थोडस इथे हे होतं, हे पण संपलंय. ठीक, इथे घेऊया आपण. त्याच्यानंतरच्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की अर्बन एरिया. अर्बन एरिया सिंपल आहे, 42 अंतर्गत काय आहे की अर्बन एरिया. तर अर्बन एरिया म्हणजे की शासनाने ठरवून दिलेला कोणताही एरिया जो असेल त्याचा अर्बन एरिया म्हणून असं शासनाने सांगितलं की दिस इज सर्टन एरिया शुड बी द अर्बन एरिया, तर तो अर्बन एरिया होतो. पण याच्यामध्ये मग अजून कोणत्या की तुमची म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका असेल किंवा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या काही गोष्टी असतील, ओके, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या हद्दीमधली जी काही जमीन असेल त्याचा समावेश अर्बन एरियामध्ये होतो. ओके,
या दोन्हीच्या हद्दीमधली जी काही जमीन असेल त्याचा समावेश अर्बन एरियामध्ये होतो. त्याच्यानंतर गाव, विलेज. आता विलेज त्यांना इथे फक्त गाव म्हणजे फक्त गाव, खेडेगाव एक्सपेक्ट नाहीये. तर विलेजच्या डेफिनेशन मध्ये काय येतं, याच्यामध्ये विलेज येतं म्हणजे गाव येतं, त्याच्यानंतर टाउन आणि सिटी या तिन्हीचाही समावेश होतो. याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. ओके, विलेजच्या याच्यामध्ये काय येतं, विलेज येतं, टाउन येतं, सिटी येतं. म्हणजे याच्यामध्ये तुमचं गाव, शहर आणि नगर. गाव, टाउन म्हणजे नगर आणि शहर, या तिन्हीला एकत्रितपणे म्हणजे तिन्हीचा समावेश या गावच्या डेफिनेशन होतो. इथून पुढे जिथेही तुम्हाला गाव हा शब्द येईल, विलेज म्हणून गाव येतो. विलेज म्हणजे फक्त गाव नाही, तर त्याच्यामध्ये टाउन आणि सिटी ह्या दोन्हीचाही काय होतो, समावेश होतो. आणि सगळ्यात शेवटची जी आहे, ओके, ती आहे वाडा. वाडा जमीन. ओके, वाडा जमीन त्याला तोच शब्द आहे. आता वाडा जमीन म्हणजे काय, की बाबा असा एक ओपन लँड आहे. म्हणजे आपण एक ब्रॉडर कन्सेप्ट मध्ये बघितलं की सगळी ही जी गाव, शहर आणि नगर आहे ना, या सगळ्या गाव, शहर, नगरामधली जी काही जागा आहे ती सगळी मिळून काय होते, गावठाण तयार होते. बरोबर. ह्या गावठाणामधला असा भाग किंवा असा ओपन स्पेस की ज्या ओपन स्पेस मध्ये, तो ओपन स्पेस कोणत्या कामासाठी वापरला जातो, की त्या ओपन स्पेस मध्ये गुरेढोरे बांधण्यासाठी, जे काही कॅटल्स आहेत ते कॅटल बांधण्यासाठी असेल, त्याच्यानंतर पीक किंवा वैरण, खत इत्यादी वस्तू साठवण्यासाठी जी काही ओपन स्पेस असतं त्याला काय म्हणतात, वाडा जमीन. ओके, वाडा जमीन मध्ये काय काय गोष्टी, असा ओपन स्पेस ज्याच्यामध्ये काय करतात की गुरे ढोरे बांधले जातात, गुरेढोरे बांधले जातात. त्याच्यानंतर वैरण असेल किंवा खत असेल. वैरण म्हणजे फॉडर. ओके, तुमचा जो काय चारा आहे ना, गाई गुराढोरांना टाकण्याचा जो चारा आहे तो ओपन स्पेस मध्ये जिथे टाकला जातो त्या जमिनीला काय म्हणतात, वाडा जमीन. ठीक आहे, ह्या कायद्यामधल्या ह्या ओव्हरऑल सर्व डेफिनेशन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण काही जमिनीचे प्रकार बघितले. उद्या पुन्हा काही गोष्टींचं पुन्हा आपण रिव्हिजन करणार आहोत. त्यातल्या होप सो बऱ्यापैकी काही गोष्टी नव्याने आहेत, खूप नवीन नवीन शब्द आहेत, तुम्हाला कळलं असेल. काही डाऊट याच्यामध्ये? नाही सर. समजलं इथपर्यंत? येस येस सर. ओके, थँक्यू. तुम्ही सर्व आज 11:05 पर्यंत पेशन्सली ऐकले. ऍक्च्युली तुमच्या सर्वांची म्हणजे मला एक आश्चर्य वाटतं की दिवसभर एवढं हे केल्याच्या नंतर रात्री 9:30ला तुम्ही लेक्चरला बसतात. त्याच्यामुळे तुम्ही सर्वच खरं ऍप्रिशिएशनच्या लायकी म्हणजे आहात तुम्ही, तेवढं की तुमच्या सर्वांचं तेवढं ऍप्रिशिएशन केलं पाहिजे की दिवसभराच्या ह्या याच्यानंतरही रात्री 9:30ला लेक्चरला बसणं इट्स नॉट अ दॅट मच इझी टास्क. ओके, ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. आपण याच्या पुढचं नेक्स्ट या गोष्टी पुन्हा एकदा रिवाइज उद्या करणारच आहोत. काय काय इम्पॉर्टंट त्यातल्या डेफिनेशन त्या बघितलेत, पुन्हा एकदा तुम्ही बघा. माझ्याकडनं काही गोष्टी कंपाईल झालेल्या नाहीयेत. त्या कंपाईल झाल्याच्या नंतर ह्या कायद्याच्या बाबतीमध्ये मी ह्या पद्धतीने प्रयत्न करेल की तुम्हाला ते सोडून बाकी काही वाचण्याची गरज पडणार नाही. ओके, ठीक आहे. थांबायचं मग. ओके सर. ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. बाय थँक्यू सर. सर. गुड नाईट सर. थँक्यू सर. गुड नाईट.